नेक्स्ट टॉपिक काय असणार आपल्याला? टोबॅको. अल्कोहोल नाही बघायचं, थांबा, एवढी घाई करायची गरज नाहीये. ठीक आहे, रात्रीच असतं हे. हा, एवढं लगेच काय घाई करताय? थांबा जरा. हा, ये हुई ना बात. टोबॅको, राईट. सो बघा, तंबाखू सगळ्यांना माहित असेल मला असं वाटतंय. एनीबडी, कोणी वेगळ्या जर का ग्रहावरून आलेलं असेल की ज्याला तंबाखू माहित नाही, कोणी आहे का इथं? हा, माहित आहे सर, काय सांगू, रोज पुढे घेऊन फिरत असतोय आम्ही. बारकी चुन्याची डबी आणि एक बेसिकली काय असणार, पुडी कंपल्सरी आहे. सुजल, कुठला ब्रँड आहे? बोल की, गायच्या बघितलं का? गायच्या म्हणतोय. ठीक आहे. सो बघा, मेनली मेन्शन काय केलंय? टोबॅको अब्यूज, मिसयूज. टोबॅकोचा गुड यूज काय आहे का रे? हा, अरे काहीतरी असेल की. असल राईट ना. हा, हा, त्यामुळे आम्हाला माहित नाही राईट ना, गुड यूज आहे का बॅड यूज आहे. हा, त्यासाठी हो, ऐकलं का? प्रेशर बनवण्याला बेसिकली त्याचा युज केला जातो. बघा, अरे तुम्हाला माहित नाही का? पण एवढी गँग कमी का दिसायला आज? फर्स्ट शिफ्टला मॉर्निंगलाच आहे, म्हणून गेलेत. ठीक आहे, मला सांगा, मॅक्झिमम स्टुडंट कधी जाणार आहेत? उद्या का? ठीक आहे, मग उद्या जर आपण काहीतरी इम्पॉर्टंट पेपर वेपर थोडं डिस्कस करू. हा, ठीक आहे ना. मॅक्झिमम स्टुडंट जाणार तर पेपर थोडं डिस्कस करूया. हा, उद्याच करा, म्हणजे तुमची उद्या नाहीये त्यामुळे तुम्ही असं म्हणायला लागलाय ना. हा, काय तुम्ही बरोबर आहे, असंच असतंय. ठीक आहे. सो टोबॅको यूज मध्ये आता हे काय म्हणायला लागले, प्रेशर. काही जण तुम्ही बघत असाल घरी, आय डोंट नो घरी मम्मी पप्पा करतात का नाही, बट माहित असायला पाहिजे राईट ना, आजूबाजूला तुम्हाला असं बघायला भेटणार आहेत ज्यावेळी त्यांना म्हणजे थोडी सकाळच्या विधी पूर्ण करायचे असतात बघा. माहित आहेत ना विधी सकाळच्या काय असतात त्या, राईट ना, पोट खाली करायचं असेल तर बेसिकली पर्सन काय करते मस्त माहितीये का, तंबाखू खाऊन जाते. काय त्याचं रिझन मला समजतच नाही राव. प्रेशर क्रिएट होते म्हणतात. मिस्त्री खात घातल्यास ते फिमेल बेसिकली काय प्रेशर क्रिएटच होत नाही. व्हॉट इज दिस बाई, राईट ना. काय पण आपलं राईट ना. पाहिले का तुम्ही कधी कुणाला हो हो म्हटलंय चुक काय करते, मागे येतोय आवाज, म्हणजे आहे असं काहीतरी यूज, यूज असणार आहे राईट ना. बट त्याचा आता काय बघायचं आपल्याला, अब्यूज, राईट ना. सो याच्यामध्ये बेस्ट एक एक्झाम्पल दिले. इन फ्युचर मध्ये तुम्ही असल्या जर का भानगडीत पडला तर तुमची अशीच खोपडी फुर करताना बघायला भेटणार आहे मग. त्यामुळे असल्या भानगडीत पडायचं नाही, कळतंय का? तंबाखू बिंबाखू तसला लाडच नाही. झाला का नाही तर असं मग मस्तपैकी एकदम फेस चांगला चुंगला एकदम मस्त दिसतोय टवटवीत. उद्या बेसिकली मिश्री खाल, राईट ना, तुमचा तो सगळा तो फाउंडेशन बिउंडेशन एका साईडलाच निघून जाईल, परत कधी काय लावायचा चान्सेस भेटायचं नाही. एवढं मोठं असं म्हणजे ट्युमर फॉर्म होऊन जाईल, नक्षा बघडून जाईल रे, राईट ना. चेहऱ्याचा जो नक्षा आहे का नाही प्रॉपर बनलाय त्याला एकदम बिघडून जाईल. सो इट्स बेटर टू काय असणार आहे, टोबॅको पासून दूर राहायचं. तर टोबॅको बद्दल बेसिक बेसिक इन्फॉर्मेशन बघा, सरळ समजून घ्या. काय मेनली मेन्शन केलंय, एनसीटी सांगते हा एक असा ड्रगच म्हणायला पाहिजे, राईट ना. कधी वर्षापासून, किती वर्षापासून? बिफोर 400, म्हणजे 400 वर्षापासून बेसिकली आपण काय करतो की युज करतो याचा. सो तुम्हाला माहित असायला पाहिजे, राईट ना. एक बेसिकली व्हॅल्यूचे दिलेत, यू हॅव टू नो. सेकंड थिंग काय असणार, टोबॅको कसा घेतला जातो रे? अरे कसा घेतला जातो? लगेच, लगेच, राईट ना. कसा घेतला जाणार आहे? आ हा हा, कुणाला येते मला सांगा बघू, ती प्रोसेस कोणाला माहितीये? स्नेहल, वाह, स्नेहल उभी राहा. स्नेहल स्नेहल होऊन जाऊ दे ना, काय काय प्रॉब्लेम काय तुला? अगं बघू तर जरा, चल की काय टेन्शन नको घेऊस. सांग की, हा मला सांग हा. आता करून दाखव दे ना, स्नेहल कशी काय ते सांग. अगं चल, मला दाखव दे, पोर नाही बघत, मलाच दाखव चल. 5 मिनिटात 5 वेळा ना, सांग बघू ए. बर, एनीबडीज देर, पोरांच्या मध्ये तर काय हुशार आपले पोर आहेत हा. कोण? बारके. कसं घरात कोण घेते का? घेत असणार आहे, त्यामुळे तू बघितलं असणार राईट ना. हा, खाल्ला ना त्याने, खाऊन पण मोकळी झाली ना. बघितलं का, तुला दिलं नाही ना. ए, तुम्ही कधी ते आपलं एक हा, वेदी का? अरे तुम्ही तुम्ही कधी तो चला हवा येऊ द्या, कधी तुम्ही बघितलं का रे मूवीज म्हणतोय, सिरियल आहे बघा एक, कॉमेडी सिरियल असणार आहे. तर त्यामध्ये आपले भाऊ आहे ना, कुशल, राईट ना, ते बघा त्यांची कॉमेडी कधी चालू असतं ना. म्हणजे कॉमेडी करत करत असताना बेसिकली तंबाखू देताना बघायला भेटणार, ते तुम्ही खूप वेळा बघितले. माहित असेल काय केलं जातं पहिल्यांदा, हातावर तंबाखू घेतला जातोय, राईट ना. आहे का पुडी बुडी काय? त्यानंतर काय केला जातोय? बघा प्रोसिजर महत्वाची आहे. जसं रिप्रोडक्शन किंवा स्पेसिफिकली आपण बघतो सेक्शुअल रिप्रोडक्शन असो, असेक्शुअल रिप्रोडक्शन असो, किंवा स्पेसिफिक जे एसटीआय होणार आहेत,
त्यानंतर एड्स कॅन्सरचं मेकॅनिझम स्टडी केलं गेलं. तसंच बेसिकली याचं पण एक मेकॅनिझम आहे. ट्रेनिंग दिलं पाहिजे राईट ना. मलाच द्या तुम्ही. हा सांगा पहिलं. हा, इंग्रज भारतात आले कसे. हा, त्यानंतर काय केलं परत, कोणता झेंडा घेऊन, व्हाईट झेंडा राईट ना. परत तो घेतला त्यानंतर ना चळवळ सुरू झाली. देन हा, थांबा 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 काय, काही जण मेले कसं, असं काही जण मेले आणि काही जण हा फुकले, काही जण अरे फुकतात पण ना असे. देन काही जण खाऊन टाकले. तर अशा प्रकारे काय झालं, की आपल्या देशाला काय भेटलं, स्वातंत्र्य भेटलेलं आहे. वा, ये होईना बात राईट ना. तर हे जी तंबाखू खाण्याच्या पद्धती आता मला समजल्यात, उद्या तुमच्या सगळ्यांचं ना तुमच्या पॅरेंट्सला सांगणार आहे. क्लासमध्ये मला शिकवलंय पोरांनी तंबाखू कसा खायचा म्हणून. मी नाही शिकवलेलं. माझा काही संबंध नाही. सीसीटीव्ही मध्ये मी तुम्हाला सांगतो, मी क्वेशन विचारला, तंबाखू कसा खायला जातो, तर तुम्ही सगळ्यांनी मला सांगितलंय. जरा टोन घ्या. पॅरेंट्स आलेत का नाही? गावलंय सगळे. सो हां, हां. बट मला सांगा, तुम्हाला हे सगळं सांगितलं कोणी रे? बघितलं. ज्याच्याकडनं बघितलं का नाही त्याला सांगा असं करू नको. काय? ऐकत नाही. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल काय करणार आहे आपण? स्मोक. बघितलं की नाही स्मोक करताना? तुम्ही सिगारेट और सिगार आता जस्ट येताना रस्त्यानं एक म्हातार बाबा असे होते. मागाशी राईट ना, लुंगी मस्तपैकी घातलेली आहे, वरती बंडी टाकलेली. बंडी यू नो बंडी? अरे बन्या नसते रे राईट ना. असं मस्तपैकी चाललेत आणि जाता जाता रस्त्याकडे सगळ्यांच्याकडे बघून पू करत बसले. भाईसाहब काय आहे? वय झाले किती 50-60. आता शेवटचं जाता जाता अजून बेसिकली कबर खोदायला निघाले असं वाटायला लागलं राईट ना. काय खड्डाच ना? खड्डा खोदायची तयारी पूर्णपणे चाललेली आहे. तर विषय असा आहे, स्मोक करताना बघायला भेटणार आहे. च्यूट राईट ना, खाताना बघायला भेटणार आहे. आता मस्त काही जण एवढे एक्सपर्ट असतात ना, लिटरली सांगायला लागले, तंबाखू बेसिकली खाल्ल्यानंतर समजत पण नाही. खाल्लाय म्हणून समजत पण नाही माहितीये का. बरं मला सांगा, तंबाखू खाल्ल्यानंतर एक प्रोसेस कंटिन्यू चालू होती, स्पिटिंग. स्पिटिंग चालू असताना एक्सपर्ट काही जण असतात की त्यांच्यामध्ये स्पिटिंग म्हणजे काय म्हणताय, ती सलावत तयारच होत नाही. मस्तपैकी दाबून अशी टाळायची आणि त्यातलं जे काय बेसिकली काय असणारे केमिकल रिलीज होताना बघायला भेटणार, ज्याला काय असणार निकोटीन बॉडीमध्ये सगळं फंक्शन परफॉर्म करताना बघायला भेटणार आहे. कळत पण नाही खाल्लंय का नाही राईट ना. जाऊ दे आता, तो पॉईंट नको सांगायला. अरे काय सांगण्यासारखं नाहीये माहितीये का. नाही नाही नाही. अरे तो पॉइंट ऐकण्यासारखा नाहीये म्हणून सांगायला लागलाय. पेपरला नाही येणार आहे ते. काही पण पेपरला असलं पेपरला येत नाही माहितीये का. बघा, कॉलेजला ज्यावेळी होतो, बघा कॉलेज, हे मी तुम्हाला ते माझ्या दुसऱ्या एका मित्राची गोष्ट सांगितलं का, ज्यानं बघा एकदम भांग पिऊन एकदम पडला होता. भाईसाहब ते तंबाखू पण खायचं. हां, तंबाखू पण खायचो माहितीये का? आणि सकाळी उठलं का नाही, की त्याला चष्मा लागलेला होता राईट ना. ते असं, असं, असं करायचं माहितीये का? आणि पहिल्यांदा त्याचा चष्मा भेटला न भेटो राईट ना, पहिल्यांदा तंबाखू पुडी शोधायचा. आणि त्याला माहिती आहे जीन्सच्या एका पॅन्टमध्ये फिक्स असायची, की जे आठवडाभर, 2 आठवडाभर धुवायचा नाही तो. त्याला काही गरज नाही. तसा काढायचा आणि असं, असं करत दिसतंय कुठं केवढं घेतलंय राईट ना. घेऊन चालू करायचं राईट ना. आणि मग चष्मा घेऊन परत मग जायचा. स्वाहा सोडायला रे, गप्प बसा. राईट ना. सो अशी कंडिशन त्याच्यामध्ये बघायला भेटत होते. बाकी असे पण बेसिकली आमचे काही ज्युनियर वगैरे होते. खायचेत पण कधी समजलं नव्हतं आम्हाला. राईट ना. तर अशा केसेसमध्ये मला काय म्हणायचंय, की जे तंबाखू खाणारे असतात ना, एक्सपर्ट असतात. खाल्ल्यानंतर कोणाला समजू द्यायचं नाही. त्यानंतर काय असणार, यूज ॲज अ स्नफ राईट ना. स्नॉटिंग करणं और स्नफिंग करणं राईट ना. त्यांचा म्हणजे इन्हेल करण्यासाठी काय असणार, की यांचा यूज होताना बघायला भेटणार आहे. फर्दर काय सांगितलेत, याच्यामध्ये वन ऑफ द मोस्ट इम्पोर्टंट एक केमिकल सांगितलेत. काय असणार आहे? निकोटीन. नेचर कसं आहे याचं? अल्कलॉइड राईट ना. केमिकल नेचर फक्त माहित असू दे, त्याचं काय असणार आहे? अल्कलॉइड फॉर्म मध्ये येताना बघायला भेटणार आहे. आता महत्वाची गोष्ट समजून घ्या. हे निकोटीन जे आपल्या बॉडीमध्ये एंटर करतं, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ग्लँड आपल्या बॉडीमधले ऍक्टिव्हेट होणार आहे, दॅट ग्लँड वी कॉल्ड एज अ ऍड्रिनल ग्लँड. बघा कोणाला स्टिम्युलेट करताना बघायला भेटणार आहे? ऍड्रिनल ग्लँड. आणि आपल्याला माहिती आहे ऍड्रिनल ग्लँड मध्ये आपल्याकडे 2 टाईपचे बेसिकली रिजन आहेत. शिकवलेलं तुम्हाला सांगा कोणतं असणार आहे? ऍड्रिनल कॉर्टेक्स. सेकंड वन इज अ मेडुला राईट ना. मग मला सांगा, ऍड्रिनल कॉर्टेक्स मधून कोणत्या ग्रुपचे हार्मोन बाहेर पडतात? एक कॉमन ग्रुप होता आपला. हा, अरे कार्ट्यांनो. एक एक ग्रुप होता ना, कॉर्टिकॉइड्स. काय असणार आहे? कॉर्टिकॉइड्स. आणि त्याचे 3 टाईप भेटलेले आपण. ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरल कॉर्टिकॉइड अँड सेक्स कॉर्टिकॉइड राईट ना. या 3 टाईपचे असणार आहेत. आणि मेडुलामध्ये जर डिस्कस केलं तर ग्रुप कोणता आहे मला सांगा? कॅटाकोलामाइन्स. काय म्हणणार आहे? या कॅटाकोलामाइन्स मध्ये 2 टाईपचे बेसिकली हार्मोन होते. पहिला
ऍड्रेनालिन आणि दुसरा नॉर ऍड्रेनालिन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ येस एपिनेफ्रिन अँड नॉर एपिनेफ्रिन. मग मला सांगा, ज्यावेळी निकोटीनची ऍक्शन ऍड्रिनल ग्लॅन्ड वरती झाली, ऍड्रिनल ग्लॅन्ड ऍड्रिनलला बेसिकली रिलीज केलं आणि दुसरं काय असणार आहे, नॉर ऍड्रिनलला रिलीज केलं. मग मला सांगा, तुम्हाला माहित आहे ऍड्रिनलिन जेव्हा कधी आपल्या बॉडीमध्ये रिलीज होतंय ना, तेव्हा तेव्हा बेसिकली बॉडीमध्ये काय होणार आहे म्हणून एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये तुमच्या हार्टबीट और काय असणार आहे कार्डियक आउटपुट वाढताना बघायला भेटणार आहे. मग मला सांगा, बॉडीमध्ये सर्क्युलेशन स्लो झालं का फास्ट झालं? मेटाबॉलिक रेट अरे फास्ट असणार आहे ना. मला सांगा बॉडीच्या ऍक्टिव्हिटी पण कशा असणार आहेत, फास्ट होताना बघायला भेटणार आहे. तुम्ही कधी स्पेसिफिकली असं जर का म्हणजे बिल्डिंग एखादी बनत असेल आणि ते जर का एखादा कामगार तिहाडी कामगार असेल बघा, राईट ना, आज कमाएंगा आज ही खाईंगा, राईट ना. तर ती प्रोसेस वाले जी लोक असतात ना, त्यांना तुम्ही बघा कधी बेसिकली सकाळी थोडीशी चहा घेतली, तंबाखू मळला, तोंडात टाकला, कामाला जे चालू करतात सकाळी 8-9 चालू करणार, दुपारी 1-2 वाजेपर्यंत बिना काय खाता पिता काम त्यांचं कंटिन्युअस चालू असते. आपल्याला ब्रेकफास्ट मिस झाला तर काय चुटूर पुटूर काहीतरी इकडून तिकडून चणं मुनं बाहेर काढायचं आणि खायला चालू करायचं, राईट ना. तसं त्यांचं नसतंय. एकदा जर का चालू झालं की काम पर्टिक्युलरली कंटिन्युअस चालू असतं. रिझन काय समजून घ्या. रिझन हे आहे की त्यांच्या बॉडीमध्ये निकोटीन बेसिकली तंबाखूतून बाहेर पडलेलं आहे. ते ऍड्रेनला रिलीज करतंय, ऍड्रेनल ग्लॅन्डला बेसिकली काय असणार आहे ऍक्टिव्हेट करणार आहे, ऍड्रेनालिन आणि नॉर ऍड्रेनालिन त्यांच्या बॉडीमध्ये कंटिन्युअस काय करते माहिती का, ब्लडचं सर्क्युलेशन होते. आता ब्लडचं सर्क्युलेशन झालं तर ऑब्व्हियसली इच अँड एव्हरी सेलला, इच अँड एव्हरी मसलला काय प्राऊड होणार आहे, ऑक्सिजन. आणि जितका जास्त ऑक्सिजन तितकी जास्त एनर्जीचं प्रोडक्शन. त्यामुळे बॉडी काय असणार आहे, परफेक्ट एकदम वर्क करताना बघायला भेटणार आहे. जस्ट इमेजिन करा, दिस इज द काय असणार आहे एकदम अलग लेवलचं काय असणार निकोटीनचे ऍक्शन बॉडीमध्ये होताना बघायला भेटणार आहे. पण जर का त्यांनी तंबाखू जर खाल्ला नाही ना, कामावरती अजिबात एक वीट पण उचलणार नाही. सिच्युएशन अशी आहे बिकॉज ऑफ व्हॉट, काय झालंय तंबाखूचं त्यांना ऍडिक्शन झालेलं टोबॅकोचं. हे आपण त्याच्यामध्ये मेनली मेन्शन करून घेऊ शकतो, राईट ना. तर पण ठीक आहे, मला सांगा एक एक मिनिट. मी ज्यावेळी तुम्हाला बेसिकली टीचिंग करायचं खूप सारी मूवीची एक्झाम्पल देत असतो, राईट ना. तर तुम्ही निगेटिव्ह एक इमेज क्रिएट करून ठेवले, सरांना लयच मूवी आवडते त्यामुळे यानंतर एक्झाम्पल सांगणार नाही. का बसा, मला माहितीये सर लय मूवी बघते ती असं तसं तसं असं सांगतात. मला ऐकायला भेटलं माझ्या कानावर आलं ना. मला माहिती. आता मला सांगा, मी कुठले जे एक्झाम्पल सांगले ते आउट ऑफ बेसिकली सिलेबसच्या बाहेरचे आहेत का? जे काही रिलेटेड आहेत आपल्या बेसिकली याच्यावर रिलेटेड आहेत ते सांगत असतोय. बट याचं कसं होतं की नाही, सरांना लयच मूवी बघत असतात असं न तसं, तिलक लावलाय आणि मूवी बघतात. नाही रे बाबा, ही मूवी अगोदर बघून बसलोय सगळं आणि त्यांना अंडरस्टँड झालं. आणि त्याच्यामध्ये पण कसं आहे की जसा त्याचा मूवी मध्ये पूर्णपणे 2 तासाची 3 तासाची मूवी असणार आहे, बट आपल्याला इम्पॉर्टंट कंटेंट सगळाच असतोय का? नाही. 2-3-10 मिनिटाचा डिसिजन असणार आहे, तो बेसिकली तुम्हाला सगळा मोकळ होऊन जातोय. त्यामुळे याच्यावरची पण ऍड्रेनलची पण खूप जबरदस्त केस स्टडी आहेत, राईट ना. नाही सांगायचंय का बसा, नाही का बसा. ते तुम्हाला भेटून जातील, तुम्हाला ते भेटून जातील कुठं ना कुठेतरी. गवासा, मला माहिती आहे तुम्हाला चांगलं काय सांगायला गेलो का नाही, तुम्ही काय करता माहिती एकाची दोन करता. नाही, बघा काय होणार आहे बघा बॉडीमध्ये. हा, बंद आवाज बंद. ग बस, ठीक आहे ऐका. हॉब अँड शॉ मूवी कोणी बघितलंय? हॉब्स अँड शॉ. अरे फास्ट अँड फ्युरियसचा बेसिकली एक सिरीज मधला एक हॉब्स अँड शॉ, त्याच्या दोन टकली असते ती, रॉक आणि बेसिकली जॉन्सन नावाचा बेसिकली एक हिरो आहे. जॉन्सन नावाचा हिरो बघितलं तुम्ही, त्याची काय खूप सारी मूवीज वगैरे त्याच्यात आहेत. तर त्याचा एक मूवी आहे, मूवीचं नाव नाही सांगणार आहे, बघायला गेला का नाही तर खूप खतरनाक आहे. त्यामुळे मूवीचं नाव नाही सांगणार. बट सीन एक सांगून देतो. सिच्युएशन काय होती बघा, त्यामध्ये तो पर्टिक्युलरली जो म्हणजे जो हिरो दाखवलेला आहे ना जॉन्सन, तर त्याला सिच्युएशन अशी झाली असती की तो एक ड्रग डीलर असते आणि उन्हाळा नुसता करायचा, छपरी कसं असतं एकदम, ह्याला मार त्याला मार, ह्याचं पैसे घे त्याचं पैसे घे, ड्रग डिलिंग कर, असला धिंगाणा ते पूर्णपणे करतात. म्हणजे एकदम खुंकार रिबेल नेचर दाखवलं त्याचं, राईट ना. तर एक दिवशी काय होतं माहितीये का, एका चायनाच्या पर्टिक्युलरली ड्रग डीलर बरोबर एका माफिया बरोबर ते भिडतंय, राईट ना, त्याला भिडतंय आणि त्याच्यावरती काय ना काहीतरी त्याचा लॉस लय मोठा करून घेते. तर चायनाचा तो पर्टिक्युलरली हे असतंय ना, जो गुंड असतोय माफियावाला जो असतोय ना, डॉन असतोय ना, ते काय करते माहितीये का, त्याच्या बॉडीमध्ये एवढं भयानक एक पॉइझन आहे ना, काय करते माहितीये का, बॉडीमध्ये स्टेरॉइड टाकून देते. एकदम खतरनाक बेसिकली काय करते माहितीये का, की पर्टिक्युलरली ते पॉयझन असते. आणि या पॉयझनचं त्याच्या हार्ट वरती इतका भयानक काय होतं की ऍफेक्ट होतोय. त्याच्या हार्ट बीट ज्या नॉर्मल किती व्हायला पाहिजे रे, 72 पर मिनिट, राईट ना, 72 पर मिनिट, राईट ना. आता या केसमध्ये ते काय होतं माहितीये का, 72च्या 60, 60 नंतर काय असणार आहे 50, 40, 30. म्हणजे मला सांगा इथं हार्ट त्याचं पंपिंग जे पंपिंग कसं होतं, असं असं होतं ना. हा, असं असं होतं ना. अरे कार्टन असं होतं का, अशा फॉर्म मध्ये आहे ते, समजतंय का.
कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन, ही प्रोसेस चालू आहे ना. ते कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनच्या प्रोसेसमध्ये आता नॉर्मल कसं असणार आहे, ही एक बीट बेसिकली आपल्याला बघायला भेटणार नॉर्मल चाललेले राईट ना. त्या पॉइझनमुळे काय झालं माहितीये का, कंडिशन समजते. आता मला सांगा पर मिनिट हार्ट बीट नॉर्मल आहेत का स्लो डाऊन झालेत? स्लो डाऊन झालेत ना. ह्या स्लो डाऊन झाल्यामुळं त्याला समजून झाले काय करणं झाले. बट इतका बेसिकली तो खतरनाक गुंड्यासारखं राहत होता, त्याचा एक पर्सनल डॉक्टर होता. पर्सनल काय होता? डॉक्टर होता. आता डॉक्टर असल्यानंतर त्यांनी काय केलं बघा, ॲड्रेनलिनचा किती खतरनाक यूज होऊ शकतो. तिथं त्या डॉक्टरला ते कॉल करते आणि डॉक्टर सांगते, "ए डॉक्टर, मेरे को ऐसा-ऐसा हुआ है. कोई तो पॉइज़न मेरे बॉडी के अंदर डाल दिया है उन लोगों ने." राइट ना? तो अभी मेरा क्या हो रहा है की जो हार्टबीट है वो बहुत स्लो डाउन हो रहा है. मेरे को पसीना आ रहा है. तर इतकं सगळं त्यानं सांगितल्यानंतर डॉक्टरनं इमिजिएटली काय केलं की त्याचे सिम्प्टम्स सगळे ओळखून घेतलेत. हार्टबीट लो होते. प्रेशर बेसिकली काय होतं, बीपी एकदम लो व्हायला लागलं. म्हणजे ह्याला नक्कीच कोणत्या ना कोणत्या ड्रग्स दिला असणार आहेत. तर ते म्हणते, "चायनीज लोकांनी तुला खतरनाक लेव्हलचे चायनीज ड्रग दिलेले. आता या ड्रग्सला ओव्हरकम जर का तुला करायचं असेल, तर तुझ्या बॉडीमध्ये हार्टबीट इन्क्रीज करावं लागणार आहे." आणि मला सांगा हार्टबीट इन्क्रीज करण्यासाठी एड्रेनालिन मेनली रिस्पॉन्सिबल आहे. अरे सर नो. बरोबर ना? तर त्याला काय सांगितलं माहितीये का? तू जिथं आता हॉस्पिटलमध्येच का नाही, त्या हॉस्पिटलमध्ये एक फार्माचं डिपार्टमेंट असतंय. आपल्या इथं मेडिकल हॉस्पिटलच्या बाहेर बघायला भेटणार आहे. त्यांच्याकडे हॉस्पिटलच्या आतच असतंय. फॉरेन कंट्रीमध्ये. आपल्यामध्ये पण इंडियामध्ये पण आता काही जे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल बघायला भेटणार किंवा मोठे-मोठे हॉस्पिटल असणार. त्यांचे स्वतःचेच काय असतात? मेडिकल बघायला भेटणार राइट ना, त्यांच्यामध्ये जातात. ते जाते लिटरली तिथं जाऊन इपिनेफ्रिन और काय असणार एड्रेनालिन एक ट्यूब बेसिकली ते काय करते माहिती का, त्याला शोधायचे असेल. त्याला डोस दिलेला असतो बघा. जस्ट इमॅजिन करा इतकी जर वायल असेल, करेक्ट ना, इतकी जर छोटीशी वायल असेल, तर समजा त्याच्यामध्ये किती असणार एक 10 ml ची जर का पर्टिक्युलरली ट्यूब जर असेल, इमॅजिन करा 10 ml ची असेल, तर त्याला घ्यायचे किती माहिती का डोस सांगितला होता. राइट ना. आता तुम्ही त्या कधी पाहिल्यात का नाही आय डोंट नो. मला सांगा तुमच्या समोर कधी डॉक्टरनं एवढी छोटीशी अँटिबायोटिकची ट्यूब कधी फोडली का रे, अशी ओपन केले का? कोणी-कोणी बघितले मला सांगा? वाह! म्हणजे जेव्हा कधी तुम्हाला सलाईन लावताना बघायला भेटणार आहे. डॉक्टर काय करते माहिती आहे का? सिरिंज म्हणजे सिझर असणार आहे. कट मारताना बघायला भेटणार. एवढी छोटीशीच असते, राइट ना? आता इमॅजिन करा, ही जर का एवढी जर का ती पर्टिक्युलरली ट्यूब जर असेल, तर वरचा हा रिजन तर त्याचा कॅपचाच असते आणि समजून घ्या त्या इतक्या स्टराईल असतात, ग्लासनं बनलेले आहेत आणि तुम्हाला ब्रेक कराव्या लागतात त्या. त्याला काही कॅप वगैरे नसते. म्हणजे कितीतरी स्टराईल कंडिशन फ्री ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम ते असणार आहे विचार करा, राइट ना? तर याच्यामध्ये जस्ट इमॅजिन करा, हे जे काय असणार आहे, त्या डॉक्टरनी त्याला फक्त इतकाच एवढाच डोस घ्यायला सांगितलेला. म्हणजे इमॅजिन करा, हे जर का किती असणार आहे, समजा पर्टिक्युलरली 1 ml ची जर का ही पर्टिक्युलर असेल, तर त्याला घ्यायचं किती 0.1 ml. 0.1 ml इतकंच घ्यायचंय राइट ना. ते जातंय कसं तरी एकदम हार्टबीट कमी झाल्यात इकडं-तिकडं, इकडं-तिकडं जात कसं तरी काय करतंय माहिती का, ते जातंय कोणाकडं? त्या फार्मसीमध्ये जातंय आणि फार्मावाल्याला सांगतात, की मला काय ते एपिनेफ्रिनची एक बॉटल बॉटल दे. राइट ना. ते म्हटले, की "तू कोण आहेस? काय आहेस? आम्ही तुला देणार नाही." तर तिथंच बेसिकली भांडण करायला लागतं त्यांच्याबरोबर आणि त्यानंतर ट्यूब वगैरे माहिती का तिथून उडवतंय आणि घेऊन जातंय. आता घेऊन गेल्यानंतरनं लिटरली ते पळते कशामध्ये माहिती का? एका काय म्हणतात लिफ्टमधून पळत असते. सोबतीने एक इंजेक्शन पण घेतलेलं आहे आणि ट्यूब पण घेतले. तर ट्यूब फोडतंय, इंजेक्शन याच्यामध्ये टाकतंय, भरतंय पूर्ण इंजेक्शन. पूर्ण इंजेक्शन भरते. भरलं किती सांगायचं? 1 mlचं भरलं. भरायचं तर तिथं 0.1चं. पूर्ण 1 mlचा डोस ते त्याच्या बॉडीमध्येच इंट्राव्हेनसली टाकून देते. इंटरव्हेन्शनल टाकून देते. आता इमॅजिन करा, ह्या 0.1 न त्याच्या हार्टबीट ज्या बेसिकली 30 होत्या, त्या होणार किती 72. 72. आता मला सांगा 0.1 किती हार्टबीट होताना बघायला भेटणार? हां, 100 क्रॉस. त्याचं हार्ट जस्ट लाइक अशा पद्धतीने की इंजिन चालू झाल्यानंतर धाड, 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 धाड. तुम्ही कधी बघितले का नाही? हां, खूप वेळा बेसिकली बघा पट्टा चालवणारी एक मशीन असते बघा. राइट ना, ती कशी एकदम आवाज करते, जनरेटर कसा आवाज करते, धाड, 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 धाड. तशा पद्धतीने त्याचा हार्ट चालू करतोय. थांबायचं नावच नाही. पळतंय नुसतं बॉडीमध्ये. पळताना बघायला भेटणार. इतकं पळतंय की बास रे बिकॉज ऑफ व्हॉट? एड्रेनालिन कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम जे असणार, ब्लड प्रेशर तुमचं इन्क्रीज केलेलं आहे. राइट ना. राईज होताना बघायला भेटणार, इन्क्रीज होताना बघायला भेटणार, हार्ट रेट वाढताना बघायला भेटणार आहे. हे इतका खतरनाक त्याच्यामध्ये सीन तो दाखवलेला आहे. देन त्यानंतरनं त्याला आता पर्टिक्युलर काय करायचं हार्टबीट वाढवायचे आता हार्टबीट वाढवायचे असेल बघा, ज्यावेळी त्याचं हार्टबीट कमी होतील, त्यावेळी त्याला काय करायचं माहिती का? हार्टबीट वाढवायचे मग आता मला सांगा, ज्यावेळी तुम्ही अचानक घाबरता, हार्टबीट वाढतात का कमी होतात रे? वाढतात. तुम्ही पळायला लागला तर? करंट लागला तर? वाढतात ना. जेव्हा कधी बघा, फ्रिजमध्ये कधी करंट लागलाय? लागल्यानंतर बेसिकली फिलिंग काय येतात? हार्टबीट कमी होतात, वाढतात. अशा खूप साऱ्या स्टेज आहेत, की जिथे हार्टबीट वाढतात. मग त्या मूव्हीजमध्ये असे काही सीन दाखवलेत, की ज्याच्यामध्ये हार्टबीट वाढताना बघायला भेटणार आहे. काही सीन खूप भारी-भारी आहेत, काही सीन न बघण्यासारखे आहेत, की ज्याच्यामध्ये हार्टबीट वाढते. राइट ना. सो अशा काही केसेसमध्ये काही गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये न सांगण्यासारख्या आहेत, राइट ना. तो एक पॉइंट काय करायचा त्याच्यामध्ये मेनली समजून घ्या. एकदा तर लिटरली त्याने काय केलं माहिती हार्टबीट वाढवण्यासाठी मोठी टीपी असते ना,
आणि डीपी, इलेक्ट्रिसिटीची डीपी, तिथला एक बेसिकली चिमटा, दुसरा एक चिमटा. बघा, मेल मध्ये एक नॉन इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये ग्लँड असते, जी फिमेल मध्ये ऍक्टिव्ह असते, मेमरी ग्लँड. राईट ना. तो तर मेल आहे, तो तर मेल आहे. राईट ना. त्यांना बराबर मेमरी ग्लँड वरती काय केलं माहिती, चिमटे लावून टाकले. आणि इकडे काय केलं माहितीये का, स्विच ऑन केला, पूर्ण बॉडीमध्ये करंट, जबरदस्त लेवलचा त्याचा काय होतं माहितीये का, की परत हार्टबीट आहे ना एकदम खतरनाक लेवलचे वाढताना बघायला भेटणार आहेत. आणि सोबतीनं ऑलवेज काय करायचं माहितीये का, मोबाईलच्या बॅटऱ्या कुठेतरी घे. राईट ना. मोबाईलच्या बॅटरीमध्ये पण बेसिकली काय असते माहिती ना, एक सर्टन अमाऊंट मध्ये करंट असते, थोडा टच करून घेणार. किंवा पर्टिक्युलरली कधी कधी तुम्ही बघितले का, पोलीसवाले जे असतात ना आउट ऑफ इंडिया बघा, त्यांच्याबरोबर एक असं ना करंट देणार एक मशीन असते छोटीशी. राईट ना. थोडीशी तर लावली आ करत पडतात खाली. तसं काय करणार माहिती, स्वतःला करंट घ्यायचे तसे. तर बॉडीमध्ये ना ते रिझन काय, ऍड्रेनालिनचं. तर निकोटीनचं अल्टिमेटली ऍक्शन बॉडीवरती ऍड्रेनालिनचं, हे समजतंय का. आता कृपया करून तो फक्त मूवी बघायला जाऊ नका. त्याच्यात जो, नाही मग तेच म्हणतो ना, सांगणार पण नाही तुम्हाला मी. मी फक्त तुम्हाला त्याची काय असणार आहे बेसिक स्टोरी जी होती, जी आपल्यासाठी कन्सर्न मध्ये होती, ती सांगून टाकलेली आहे. ठीक आहे. आ काय काय होणार आहे ते फर्दर एका टाइम नंतर त्याचे हार्ट बीट काय होणार की, म्हणजे इमॅजिन करा एखादा पर्सन जर का एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये, म्हणजे ओव्हरऑल त्या मूवी मध्ये त्याला मारायचं नाही. मूवी जर का त्याला पहिलाच जर का शॉर्ट मध्ये जर मारून टाकलं, तर पुढे मूवी काय पुढे जाणार आहे. राईट ना. सो या केसमध्ये दाखवले की फक्त हार्टबीट वाढण्यासाठी रिस्पॉन्सिबल ऍड्रेनलिन कसा रिस्पॉन्सिबल असतो, दॅट्स इट. तरी प्रॉपर्टी फक्त काय करा, त्याच्यामध्ये मेनली देण्यात ठेवून घ्या. हो काय, हार्टबीट त्याची नॅचरली कमी व्हायचे, कारण की ते टॉक्झिन त्याच्या बॉडीमध्ये आहे ना. टॉक्झिन काय करायचं, परत लगेच ऍक्टिव्हेट व्हायचं आणि पुन्हा त्याच्या हार्टबीट कमी कमी करून टाकायचं. रिझन त्याच्यामध्ये येताना बघायला भेटत होतं. आता सिच्युएशन काय असणार आहे बघा, जेव्हा कधी आपण आपल्या बॉडीमध्ये अशा प्रकारे निकोटीन एंटर करताना बघायला भेटणार आहे, तर हे एक रिझन असणार आहे. सेकंड थिंग, येस आपण बेसिकली सिगरेट स्मोकिंग करणार आहे, तर स्मोकिंग करत असताना बॉडीमध्ये काय होतं बाळांनो, कार्बन मोनॉक्साईड येताना बघायला भेटणार आहे. आणि कार्बन मोनॉक्साईड इज अ लॉयल पार्टनर ऑफ HP. अरे सॉर नो. राईट ना. HP बरोबर काय असणार, लॉयल लॉयल पार्टनर येताना बघायला भेटणार आहे. ऑक्सिजन आणि CO2 सारखे बेवफा नसतात माहितीये का. आज ऑक्सिजन आला, राईट ना. शेजारी जर का CO2 चं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, कोण ऑक्सिजन निघतो, CO2 बरोबर बाइंड झाला HP. राईट ना. आज काय झालं की CO2 चं कॉन्सन्ट्रेशन कमी पडलं, ऑक्सिजनचं लेवल जर वाढली, कोण CO2 निघतो, ऑक्सिजन आज माझा. असं HP करताना बघायला भेटणार आहेत. बट जेव्हा कधी HB ला त्याचं रिअल लो भेटताना बघायला भेटणार आहे, कोण, कार्बन मोनॉक्साइड. अब हम जुदा नहीं होंगे, एक दुसरे के साथ बंधे रहेंगे, मरते दम तक. हो मारणारच आहे त्या पेशंटला, त्या पर्सनला मारूनच टाकणार आहे. राईट ना. तर या केसमध्ये कार्बन मोनॉक्साईडची काय असणार आहे, बेसिकली रिएक्शन होताना बघायला भेटणार आहे. अँड दिस कंपाऊंड वी कॉल्ड एज कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. अरे बघितलं होतं का नव्हतं, हे सांगितलेलं मी तुम्हाला. CO ज्यावेळी तुमच्या HB बरोबर रिएक्शन करतो, त्यावेळी कंपाऊंडचा फॉर्म होणार इज नथिंग बट कार्बॉक्सी हिमो गो हिमोग्लोबिन. हा पॉईंट काय करा की त्याच्यामध्ये मेनली माहित असायला पाहिजे. नाव माझा एक सिंपल साधा क्वेश्चन आहे, सांगा कार्बन मोनॉक्साईडची रिएक्शन ज्यावेळी HB बरोबर होती, रिव्हर्सिबल और इरिव्हर्सिबल. इरिव्हर्सिबल असते रे, इरिव्हर्सिबल असणार आहे. सेकंड थिंग सांगा, स्टेबल और अनस्टेबल. स्टेबल और अनस्टेबल. स्टेबल रिएक्शन होताना बघायला भेटणार. आता जर काही स्टेबल रिएक्शन जर झाली, तर मला सांगा कधीतरी HB वरती माझा O2 बाइंड होऊ शकतो का, CO2 बाइंड होऊ शकतो का. ट्रान्सपोर्टेशन गॅसेस कंटिन्युअस और स्टॉप झालं, स्टॉप होताना बघायला भेटणार आहे. आता जर काही स्टॉप जर झालं, तर पर्सनच्या बॉडीमध्ये काय होणार म्हणून, कार्बन मोनॉक्साईड मुळे बॉडीवरती डिफरंट डिफरंट त्याच्या इफेक्ट होताना बघायला भेटणार आहे. तर एक रिएक्शन त्याच्यामध्ये काय करते मेनली माहित असू देत. नाव हा पॉईंट त्याच्यामध्ये मेनली इन्क्लूड करून दिलेत. ऑब्विसली त्या पर्सनच्या बॉडीमध्ये कोणाची डिफिशियन्सी येणार आहे, ऑक्सिजनची डिफिशियन्सी और कार्बन मोनॉक्साईडची. स्टेटमेंटमध्ये जर का कार्बन मोनॉक्साईड दिलं, तर स्टेटमेंट करेक्ट और रॉंग, करेक्ट और इनकरेक्ट. एनकरेक्ट बनताना बघायला भेटणार. क्लिअर होत आहे. तर तुम्हाला यांच्यामध्ये डिफिशियन्सी कोणाची होताना बघायला भेटणार आहे, ऑक्सिजनची. यू हॅव टू नो द बेसिकली काय असणार आहे दिस कन्सेप्ट. नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे, स्मोकिंगच्या कन्सर्न मध्ये काही इथं पर्टिक्युलर डिसिजेस इन्क्लूड करून दिलेत. सो कॅन्सर मध्ये पहिला देण्यात ठेवा लंग कॅन्सर, सेकंड युरिनरी ब्लॅडर कॅन्सर असणार आहे, और इव्हन काय असणार आहे, थ्रोट कॅन्सर. दॅट्स इट. दीज आर दिस सम काय असणार आहे कॅन्सर मेनली मेन्शन करून दिले. हे तीन कॅन्सर, थ्रोट कॅन्सर, लिटरली थ्रोट कॅन्सरने पण पर्सन मरतात. राईट ना. स्मोकिंग मध्ये हे बेसिकली काय असणार आहे, मेजॉरिटी लेवलला रिस्पॉन्सिबल असणार आहेत. नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे, ब्रोंकायटिस. राईट ना. इन्फेक्शन ऑफ काय असणार आहे, और ब्रोंकायचं येताना बघायला भेटणार. राईट ना. और इन्फ्लामेशन त्याच्यामध्ये येताना बघायला भेटणार. कमॉन. इम्पेसेमा आपण काय बोललो तर इम्पेसेमा मध्ये, हा अल्वेओला डॅमेज होणार आहे. काय होणार, सरफेस एरिया वाढणार का कमी होणार, त्यामुळे एक्सचेंज ऑफ गॅसेस थांबणार आहे.
राईट ना, ती कंडिशन येऊ शकते. नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे, करोनरी आर्टरी डिसीजेस. करोनरी आर्टरी कोणाची आर्टरी रे? हार्टची. मग तिच्यामध्ये काय असणार आहे, ब्लॉकेज क्रिएट होऊ शकतो किंवा ते डॅमेज होताना बघायला भेटणार आहे. आणि इव्हन काय असणार आहे, गॅस्ट्रिक अल्सर. गॅस्ट्रिक अल्सरचं मिनिंग काय बनतं, आपल्या स्टमकच्या लाइनिंग मध्ये इंजुरीज क्रिएट होणं. जसं तुम्ही बघितलं असेल, माउथ अल्सर येतात कधी कधी, बेसिकली खाताना बघा लाल एकदम आतमध्ये होताना बघायला, जरा जरी तिखट काय लागलं इमिजिएटली खूप म्हणजे पेन होताना बघायला भेटणार आहे. आता जस्ट इमेजिन करा, या टाईपचे अल्सर तुम्ही बघताय आणि त्याला ट्रीट करताय. असे जर का तुमच्या स्टमक मध्ये जर अल्सर क्रिएट झाले, त्याला ट्रीट करणं किती हेवी होऊ शकतं, राईट ना. तर अशा टाईपचे बेसिकली खतरनाक खतरनाक ड्रग्ज आहेत. त्यामुळे कधी चुकून पण असल्या भानगडीत नाही पडायचं. कारण की हे अल्टिमेटली समजून घ्या, एक पॉईंट समजून घ्या. मला सांगा, आतापर्यंत आपल्या आजी आजोबा किंवा जे जनरेशन होतं त्यांच्यामध्ये अजून पण तंबाखू खाणारे लोक तुम्हाला दिसतात. पण मला सांगा, त्यांच्यामध्ये तुम्हाला कॅन्सर दिसतोय का रे? नाहीये. कारण की त्यांच्या जीन तेवढ्या पर्टिक्युलरली कार्सिनोजेनिक कंपाऊंडसाठी म्हणजे ससेप्टेबल नव्हतात किंवा मेनली मेन्शन करून किंवा त्यांना इतकं लगेच ते ऍक्टिव्हेट होत नव्हत्यात. पण आज तुम्ही बघा, एखादा पर्सन स्मोकिंग करतोय, त्याच्या बाजूने एक पर्सन निघून जातोय, स्मोकिंग करतोय, त्याला इन्फेक्शन होत नाही, त्याला कॅन्सर होत नाही. जो स्मेल घेऊन गेलाय ना, त्याला कॅन्सर होताना बघायला भेटणार आहे. आणि ते जनरेशन कुठलं आहे? आपलं. right ना. आपलं जनरेशन कसं आहे की त्या टाईपचं आहे. म्हणजे तुम्ही जरा जरी पर्टिक्युलर त्या ड्रगच्या कॉन्टॅक्ट मध्ये गेला ना, इमिजिएटली तुमच्या बॉडीमध्ये काय असणार आहे, नवीन नवीन डिसीजेस चालू होताना बघायला भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला कळणार पण नाहीये. राईट ना. सो इट्स बेटर टू अवे फ्रॉम दिस काय असणार आहे, ड्रग्स पासून जितकं दूर राहता येईल तितकं बेस्ट आहे तुमच्यासाठी. अदरवाईज मग लाईफ सगळी डिस्ट्रॉय होताना बघायला भेटणार आहे. सो पॉईंट त्याच्यामध्ये मेनली माहिती असायला पाहिजे. स्मोकिंग ऑल्सो काय असणार, पेव्स ऑफ द काय असणार, वे टू हार्ड ड्रग्स. और त्याच्यामध्ये एक रिझन मेनली मेन्शन करून दिलं की ह्या टाईपचं पण आपल्याला ड्रग्स होताना बघायला भेटणार आहे. टोबॅको च्युइंग काय असणार, असोसिएटेड विथ इन्क्रीजिंग द कॅन्सर ऑफ काय असणार, ओरल कॅव्हिटी, माउथ कॅव्हिटी, थ्रोट कॅव्हिटी मध्ये काय असणार, तुम्हाला स्पेसिफिक या टाईपचे कॅन्सर होताना बघायला भेटणार आहे. सो सम ऑफ द बेसिकली काय असणार, तुम्ही असं पाहिलं पण असेल सिगारेटवरती किंवा पर्टिक्युलरली अशा टाईपचे जे टोबॅकोचे जे पॅकेट्स वगैरे बघायला भेटतात, त्यांच्यात एक स्ट्रेट फॉरवर्ड लिहिलेलं असते काय, टोबॅको इज इंजुरियस टू हेल्थ और स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ लिहिलेलं असतं ना असं. तरी पण लोक इग्नोरन्स न काय करतात माहितीये का, ते घेतात, स्मोक करतात, च्यू करतात आणि मरतात. मी लोक कॉन्शियसली मरलीत का अनकॉन्शियसली मरलीत रे? कॉन्शियसली मरलीत ना, राईट ना. इग्नोरन्स त्यांनी दाखवला, त्यामुळे मरताना बघायला भेटणार आहे. मग आता विचार करा, अशी लोक, त्यांना माहिती आहे की बाबा ह्यानं कॅन्सर होतो, ह्यानं बेसिकली त्रास होणार आहे, तरी लोक जर ते घेत असतील तर त्यांच्यासारखे मूर्ख आणि कोणच नसेल, राईट ना. पागल त्यांच्यापेक्षा आणि कोणीच नसणार आहे. सो हा पॉईंट आपण काय केला पाहिजे की त्याला माहित असणं गरजेचं आहे. सो हे पॉईंट काय राहिले त्याच्यामध्ये माहित असू द्यात. येस. इथं सॅटिटरीचं मिनिंग मी तुम्हाला सांगितलं होतं, कंपल्सरी, राईट ना. सिच्युएशनली काय असणार पाहिजे की त्याच्यामध्ये वॉर्निंग द्यायला पाहिजे. बट आज स्टील तुम्ही जर का बघितलं तर इंडियामध्ये टोबॅको अँड वाईन और अल्कोहोल यांना आपण काय केलं नाही माहिती का, किंवा पर्टिक्युलरली जे जुबा केसरी तुम्ही बघताय, राईट ना. आज तुम्ही जर का मॅचेस वगैरे काय चालू असतील, मूवीज कोणते चालू असतील, तर डेफिनेटली काय असणार, ऍड कंपल्सरी दाखवले जाते किंवा मोठमोठे बॅनर असे विमल, राईट ना, त्याचे बॅनर लागताना बघायला भेटणार. का बरं आपण बॅन करत नाही रे? गव्हर्नमेंटला एवढं समजत नाही का? गव्हर्नमेंटमध्ये सगळे येडे बसलेत का तिथं? तिथं आरोग्य डिपार्टमेंट एक हेल्थ डिपार्टमेंट आहे. त्या हेल्थ डिपार्टमेंटच्या अकॉर्डिंगली त्यांना समजायला पाहिजे ना की बाबा हे युथ मध्ये सगळ्यात मोठं ड्रग्सचा, अल्कोहोलचा, टोबॅकोचा सगळ्यात मोठा मिसयूज होताना बघायला भेटणार, की ज्याच्यामुळे काय होणार की ते आपलं युथच खराब होताना बघायला भेटते. मग ते का बरं पर्टिक्युलरली या टाईपच्या ड्रग्स ऍडिक्टिव्ह कंपाऊंडवरती बॅन करत नाही? बोला, व्हॉट इज द रिझन? दिस इज द रिझन. तुम्ही पर्टिक्युलरली समजून घ्या. एक समजा सिंपल साधं फॉर एक्झाम्पल मी देऊन टाकतो. 100 रुपयाची वस्तू जर का तुम्ही काय केली माहिती का, एखादी खरेदी केली, नॉर्मल एखादी वस्तू, तर 100 रुपयावरती समजा तुम्हाला 10% जर का टॅक्स भरावा लागत असेल, तर 10 रुपये तुम्हाला गव्हर्नमेंटला द्यायचे. समजतंय? कोणत्या एक नॉर्मल वस्तूवरती. बट त्याच ठिकाणी जर का तुम्ही पर्टिक्युलर 100 रुपयाचा जर का तंबाखू तुम्ही घेतला, राईट ना, तर याच्यावरती मॅक्स टू मॅक्स बेसिकली काय करणार माहिती का, 30, 40, 50% पर्यंत तुम्हाला काय करायचं, टॅक्स भरायचा आहे. आता विचार करा, 50 रुपये म्हणजे काय झालं, 100 रुपयाचा तुम्ही तंबाखू घेतला, बट त्यातलं अजून 50 रुपये तुम्हाला कोणाला द्यायचे, पर्टिक्युलरली गव्हर्नमेंटला द्यायचे. म्हणजे जी पुढे 100 रुपयाची भेट होती ती आता 150 रुपयाला तुम्हाला द्यावं लागणार आहे. एक्स्ट्रा 50 रुपये गव्हर्नमेंटला पे करावं लागणार आहे. मग आता गव्हर्नमेंटला तुम्ही 100 रुपये ते दिलं आणि त्याच्याबद्दल तुम्ही तंबाखू घेतला, बट त्याचा टॅक्स प्लस किती दिला तुम्ही, 50 रुपये. म्हणजे त्या गव्हर्नमेंटला किती दिला तुम्ही, 150 रुपये दिले. अरे अंडरस्टँड होतंय का? मग याच्यामुळं गव्हर्नमेंटनं विकला 100 रुपयाला, राईट ना, बट गव्हर्नमेंटला भेटलं किती, 150 रुपये. तर याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा 50 रुपये प्रॉफिट झाला. अंडरस्टँड होतंय? तर अशा प्रकारे गव्हर्नमेंटची काय होती माहितीये का, की इकॉनॉमी वाढताना बघायला भेटणार आहे आपली, आपल्याकडनं एक्स्ट्रा पैसे काढून, राईट ना. आणि मग त्यानंतर इंडियाची जीडीपी काय होईल, मेंटेन राहताना बघायला भेटणार. हीच जीडीपी कोरोनाच्या सिच्युएशन मध्ये सगळ्यात डाऊनफॉल झाली होती. बिकॉज ऑफ वॉट, लोक बाहेर पडतच नव्हते,
राईट ना. हा एक काही असे भयानक लोक असायचे की ज्यांच्यासाठी काही सर्टन टाइम पिरियड मध्ये, कारण दारूची बेसिकली काही ना काही दुकानं वगैरे ओपन राहायचे, त्याच्यामध्ये लाईन लागली असायची. लोक वॅक्सिन घ्यायला तयार नव्हते पण दारूच्या बाटल्या घ्यायला तयार झालेले आहेत. विचार करा, होऊन जाऊ दे, मेलो तर मेलो पण दारू पिऊनच मारणार. तर अशी केस क्रिएट झालेले आहेत. वॅक्सिन मरणार नाही, राईट ना. मरणं तर एकदम कन्फर्म आहे, पण इंजेक्शन घेऊन मला काय भेटणार आहे? त्यापेक्षा दारू पिऊन जर मेलो तर काहीतरी आनंद भेटून तरी मरण, राईट ना. तर अशा केसेसमध्ये लोक असतात. सो पॉईंट इव्हन त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे की तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, राईट. तरी कंडिशन इथे मेनली इन्क्लूड करून दिलेत. आता मला सगळं इथपर्यंत तुम्हाला पॉईंट क्लिअर झालाय का? दिस इज द अल्टिमेट टॉपिक रिलेटेड टू काय असणार आहे, ड्रग्स. आता एनसीटी मध्ये थोडी जरी एंट्री मारली तर एनसीटी मधले कोणकोणते पॉईंट झाले थोडं समजून घ्या, म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी होऊन जाईल. इथपर्यंत आपला एड्सचा सगळा झाला होता. देन नेक्स्ट वन काय असणार आहे, कॅन्सर पण आपला कव्हर झाला होता. याचे क्वेश्चन सॉल्व्हिंग करा कार्ट्यांनो, असं मोकळं राहू नका. ड्रग्स अँड अल्कोहोल अब्युज हा पण टॉपिक झाला आपला. हा पण झालेला आहे. आता इथून पुढे जो कंटेंट असणार आहे तो कोणाचा असणार आहे, येस, अडोलसन्स आणि अल्कोहोल अब्युज जो येणार आहे तो टॉपिक काय करूया की एनसीटीच्या थ्रू आपण इथं जाऊया फटाफट. हे पण काय होतील की आपले टॉपिक कव्हर होताना बघायला भेटणार आहे. बघा इथं कंडिशन काय चालली. आता सुरुवातीला जे काही एनसीटीने तुम्हाला कंटेंट दिलेत, और इव्हन तुम्ही जरी पीपीटी मध्ये जरी एंट्री मारली ना, तरी तुम्हाला प्रॉपर ऍज इट इज काय केलं की त्याच्या मी नोट्स इथं इन्क्लूड करून दिलेले आहेत. त्यांना पण तुम्ही आयडेंटिफाय करू शकता, सिस्टमॅटिकली दिलेत. देन त्यानंतर तुम्ही काय करा माहिती का, ह्यांच्या नोट्स अकॉर्डिंग टू द पीपीटी और तुम्हाला जे काय हायलाइट करून देईल त्याच्याकडून तुम्ही काढा, काय प्रॉब्लेम नाही. बट आता फोकस करा काय एनसीटीचे इच अँड एव्हरी स्टेटमेंट, बिकॉज हा इथून जो थेरॅटिकली कंटेंट चालू होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला किती अंडरस्टँड झाले ते जास्त मॅटर करणार आहे. आणि देन त्यानंतर करेक्ट आणि इनकरेक्टचे क्वेश्चन्स इथून बनताना बघायला भेटणार आहे. ऍसर्शन रिझनचे क्वेश्चन जे असणार आहेत ते इथूनच निघताना बघायला भेटणार आहेत. सो हा थेरॅटिकली कंटेंट चांगल्या पद्धतीने माहित करून घ्या. आणि एनसीटी मध्ये जे काही पॉईंट मी इन्क्लूड करून टाकन त्यांना काय करा की तुम्ही काय केसेसमध्ये फक्त सेपरेट आउट करून द्या, तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये मदत होताना बघायला भेटणार आहे. बघा याच्यामध्ये काय सांगितलं, सिच्युएशन काय दिले तुम्हाला, अडोलसन्स हा एक वर्ड दिलाय. आता अडोलसन्सचा मिनिंग काय होतं बाळांनो, मराठी भाषेमध्ये जर मिनिंग सांगायचं म्हटलं तर बनतं पौगंड अवस्था. पौगंड अवस्था, पौगंड अवस्था म्हणजे टीन एज रे, राईट ना, जी तुमच्या सगळ्यांची आहे. तुम्ही आता त्या स्पेस मध्ये आहात, कोणत्या पौगंड अवस्थेत, और म्हणू शकता अडोलसन्स एज मध्ये. कारण काय एज ग्रुप दिलाय किती बाळांनो, 12 ते 18, राईट ना. तर हा पॉईंट तुम्हाला बेसिक बेसिक जे हायलाइट करत चालू आहे ते नोट डाऊन करून ठेवू शकता किंवा माहिती असायला पाहिजेत. अडोलसन्सचा एज ग्रुप कंपल्सरी नीटच्या एक्झामला और इव्हन कशासाठी असणार आहे की स्पेसिफिक आपल्या सांगू शकतो बोर्डच्या एक्झामला इव्हन विचारला जाणार आहे, बिकॉज दिस चॅप्टर इज ऑल्सो इन अ 12th बोर्ड एक्झाम, राईट ना. सो हे माहित असायला पाहिजे. आता या अडोलसन्सचं मिनिंग किंवा डेफिनेशन काय म्हणते ते बघा, इथं मेनली मेन्शन केलंय. अडोलसन्स मीन्स द बोथ अ पिरियड और काय असणार आहे, अ प्रोसेस ड्युरिंग विच, एक म्हणजे पिरियड आहे किंवा त्याच्यामध्ये एक प्रोसेस परफॉर्म होते की ज्याच्यामध्ये ऍक्च्युअली अ चाइल्ड जो असणार आहे, चाइल्ड बिकम काय असणार आहे, मॅच्युअर होताना बघायला भेटणार इन टर्म्स ऑफ और हिज काय असणार ऍटिट्यूड अँड काय असणार बिलीफ फॉर इफेक्टिव्ह काय असणार आहे पार्टिसिपेशन इन काय सोसायटी कंटेंट मध्ये येताना बघायला भेटणार. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर काय सांगितलं जातं, तुम्ही अशा ग्रुपमध्ये आहात की जिथून चाइल्ड मधून तुम्ही कुठे होता, अडल्ट एज मध्ये चाललेला आहे. चाइल्डचा ग्रुप काय असणार आहे बाळांनो, ऑलमोस्ट बेसिकली आपण डिस्कस करतो 5 इयर्स पासून, राईट ना, अप टू काय असणार आहे एक 10 or 12 इयर पर्यंत असणार आहे. तिथपर्यंत चाइल्ड असतं. आता 12 वर्षानंतर ना 18 वर्षापर्यंत टीन एज असणार आहे. 18 वर्षापासून पुढे जर बेसिकली आपण 40-50 पर्यंत गेलं तर काय असणार आहे, अडल्ट एज मध्ये येणार आहे. आफ्टर 45 or 50 पासून काय असणार आहे, ओल्ड एज मध्ये येताना बघायला भेटणार आहे. तर तुम्ही चाइल्ड, राईट ना, हे काय असणार आहे चाइल्ड, आणि सेकंड थिंग काय असणार आहे इथं अडल्ट. तर या दोघांच्या मधली एक फेज आहे तुमची, कोणती असणार आहे, अडलसन्स और मेनली मेन्शन करू शकतो काय असणार आहे, टीन एज मेनली मेन्शन करून घेतोय. तर तुम्ही इथं बेसिकली प्रेझेंट आहात. सो यू आर द कनेक्टिंग लिंक बिटवीन चाइल्ड अँड काय असणार आहे, अडल्ट. अरे अंडरस्टँड होतोय, कनेक्टिंग लिंक आहात. जसं कनेक्टिंग लिंकचं मिनिंग समजते का, दोन बेसिकली ग्रुपला जॉईन करणारे, राईट ना. सो तुम्ही जर भेटले तर फिश अँड रेप्टाइल्स मध्ये कनेक्टिंग कोण असतो, अँफिबियन्स, राईट ना. सिमिलर केसमध्ये इथं तुम्ही कोण आहात, एक कनेक्टिंग लिंक आहात. प्रॉपर्टी काय करा की मेनली समजून घ्या. आता विषय असा होतो की तुम्ही या एज मध्ये असे एकदम ग्रो होत असतात, कधी कधी बेसिकली एकदम बालिश चाळे करताना बघायला भेटणार आहेत. खुळ्यासारखं काय पण एकदम करत असतात, आणि कधी कधी स्वतःला एकदम वा वा मी लय भारी, मला बेसिकली समजलंय सगळ्या गोष्टी, थोडस मॅच्युअर बिहेव्हिअर सारखं तुम्ही करतात. कधी कधी पॅरेंट्स बोलतात वा आता माझी पोरगी मोठी झाली, मोठ्यांसारखी बोलायला लागले, राईट ना. कधी कधी तुम्ही जर का तुमच्या पप्पांना मम्मीला जर का नॉलेज द्यायला लागला, मोठी झाली पोरगी, पोरगा आता आम्हाला शिकवायला लागले, अशी कशी जातात ना. तर तुम्हाला काय बेसिकली येतं, थोडं मॅच्युरिटी आल्यासारखं तुम्ही बिहेव्ह करताना बघायला भेटणार. बट ऍक्च्युअली मॅच्युरिटी आलेली असते का ना, ती प्रोसेस मध्ये आहात तुम्ही, कम्प्लीट मॅच्युअर झालेले नाहीयेत. बाय द फिजिकल बाय द मेंटल ह्या प्रोसेसमध्ये तुम्ही अटकलेले आहात. सो तो हा पिरियड जो मेनली मेन्शन करून दिला 12 to 18 थॉट काय असणार ऑफ ऍडोलेसन्स पिरियड, हे मेनली मेन्शन माहित असायला पाहिजे, राईट ना. एक वर्ड्स मध्ये आपण डिस्कस करू शकतो. इन अदर वर्ड्स ऍडोलेसन्स इज कॅन अ ब्रिज लिंक बिटवीन काय असणार अडल्टहुड आणि काय असणार आहे
चाइल्डहुड और अडल्टहुड मधलं तुमचं काय असणार आहे, ब्रिज बनताना बघायला भेटणार आहे. आता इथं जर का वर्ड चेंज केलेत, इन्फंट टाकला किंवा ओल्ड एज टाकला, तर बेसिकली काय असणार आहे, उलट होताना बघायला भेटणार आहे, इनकरेक्ट स्टेटमेंट बनताना बघायला भेटणार आहे. अडोलेसन्स इज अकंपनाइड बाय ते काय असणार आहे, सेव्हरल बायोलॉजिकल आणि काय असणार आहे, बिहेव्हिअरल चेंजेस, राईट ना. बॉडीमध्ये इन जनरल मध्ये डिस्कस करायचं म्हणतात, मेल मध्ये काय असणार आहेत, प्रॉपर बेसिकली बॉडीची ग्रोथ होताना बघायला भेटणार आहेत. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक फीचर्स एक्सप्रेस होताना बघायला भेटणार आहेत. तेच मस्टक येणं किंवा बियर्ड येणं, जो साऊंड असणार आहे, राईट ना, व्हॉइस मेनली मेन्शन करतो तो डीप होताना बघायला भेटणार आहे, राईट ना. हाईट एकदम ग्रो होताना बघायला भेटणार आहे. मस्क्युलर बॉडी येताना बघायला भेटणार आहे. मेलमध्ये हे काय कॅरेक्टरिस्टिक फीचर्स एक्सप्रेस होतात. फिमेलमध्ये जर का एक्सप्रेस करायचे म्हणते तर फिमेलचे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर एक्सप्रेस होताना बघायला भेटणार, राईट ना. लो पिचचा जो साऊंड असतो तो हाय पिच साऊंड येताना बघायला भेटणार आहे, राईट ना. और इव्हन काय असणार आहे, बिस्टी प्रॉपर डेव्हलपमेंट होताना बघायला भेटणार आहेत. देन त्यानंतर काय असणार आहे, बॉडीचे काय असे चेंजेस येताना मेनली मेन्शन करू शकतो. दिस आर दिस सम चेंजेस ड्युरिंग दिस काय असणार आहे, एज पिरियड 12 to 18. दिस इज नथिंग बट काय असणार आहे, अडोलेसन्स मध्ये बायोलॉजिकल तुमचे काय असणार चेंजेस होताना बघायला भेटणार. बिहेवियर मध्ये जर घेतलं तर थोडंसं काय असणार आहे, मेल मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर अग्रेसिव्हनेस, राईट ना. थोडंसं कसं असणार आहे, माइंड अनस्टेबल राहणं, चंचल होणं, एका ठिकाणी स्टेबल न होणं, फोकस न होणं, राईट ना. त्या प्रॉपर्टी बघायला भेटणार आहेत. गर्ल्स मध्ये स्पेशली सांगायचं तर एक मात्र मी सगळ्याच गोष्टींना सगळ्याच कन्सेप्टला एकामध्ये म्हणून मूड स्विंग होणं. एकच सगळ्या गोष्टी एकत्र झाल्यात, मूड स्विंग होणं, राईट ना. कधी काय कसा मूड असेल, कांट बी प्रेडिक्ट. आपण बेसिकली उद्या उद्या सूर्य उगवणार आहे का नाही हे सांगू शकतो, ते प्रेडिक्ट करू शकतो. बट आज ज्या बायचा मूड आहे तो उद्या तसाच असेल काय सांगू शकत नाही. तो कसा चेंज झाला आणि किती कोणत्या मोमेंटला चेंज झाला सांगू शकत नाही. उद्याचं काय, पुढच्या मिनिटाला कोणता बेसिकली मूड असणार ते सांगू शकत नाही. सिच्युएशन आहे. सो दिस आर दिस सम काय असणार आहे, चेंजेस बिहेवियरल होताना बघायला भेटणार आहेत. अडोलसन्स दस इज काय असणार आहे, व्हेरी वनरेबल फेज, इम्पॉर्टंट फेज ऑफ द काय असणार आहे, मेंटल अँड काय असणार आहे, सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट ऑफ अँड काय असणार आहे, इंडिव्हिज्युअल. बघा किती इम्पॉर्टंट फेज आहे. आता यात जर का टाइम पिरियड मध्ये तुम्ही जर का काही कांड जर केले तर बायोलॉजिकल तुमचा लॉस होणार आहे, बिहेवियर मध्ये तुमचा लॉस होताना बघायला भेटणार आहे, याच्यामध्ये मेंटली लॉस होताना बघायला भेटणार आहे, आणि काय असणार आहे, सायकोलॉजिकली पण तुम्हाला लॉस होताना बघायला भेटणार आहे. इन जनरल मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर अकॅडमीमध्ये असे पेशंट भरलेले सायकोलॉजिकली डिप्रेस्ड असतात, जबरदस्त एकदम डिप्रेस्ड, बास रे बास, राईट ना. एज कोणतं ग्रुप आहे तुमचं, एज ग्रुप आहे, राईट ना. सर असं होतंय तसं होतंय, काय सांगू, अभ्यासात मन लागत नाही, राईट ना, कळतच नाही काय चाललंय काय नाही. आमच्या आमच्या गावाला सायकोलॉजिस्ट आहेत, ते आमचे सेशन घेत असतात, सुट्टीला गेलो की आम्ही लगेच जाऊन त्यांना व्हिजिट वगैरे करत असतो. बिकॉज ऑफ व्हॉट, आपण इथं प्रॉपर या एजचा इम्पॉर्टन्स समजून नाही घेतलं. आपल्याला जे करायला पाहिजे ते नाही केलं, त्यामुळे आज ते करावं लागतं जे करायचं नव्हतं. समजलं का मी काय म्हणतो ते? नाही समजलं. मी काय म्हंटल, आता प्रेझेंट मोमेंटला तुम्ही ते करताय जे तुम्हाला करायला नाही पाहिजे, त्यामुळे इन फ्युचर मध्ये तुम्हाला ते करावं लागणार आहे जे तुम्हाला करायचं नव्हतं. राईट ना. आता तुम्हाला काय करायला पाहिजे होता, अभ्यास करायला पाहिजे होता. तुम्ही काय करताय, इकडं तिकडं चार गॉसिप्स करायच्या, युट्यूब चालवायचं, रिलेशन मध्ये इकडे तिकडे जरा काहीतरी कांड बेंड करत बसायचं, राईट ना. इन्स्टाला वगैरे ओपन करायचं, सांगितले तुम्हाला काही इन्स्टा ओपन नाही करायचंय, तरी सुद्धा इन्स्टा ओपन करायचा, ह्याला चॅट कर त्याला चॅट कर, हाय हॅलो बाय बाय करत बसायचं, राईट ना. त्याचं झालं की लगेच दुसरा, दुसरा झालं की तिसरा चौथा, असं एकदम प्रोसेस मध्ये चालू असतात. देन त्यानंतर काय करायचं की इतकं थांबायचं नाही, दुसऱ्याचं काय चाललंय, नीट मध्ये काय चाललंय त्याच्याशी घेणं देणं नाही, जेईच्या पोरांचं आणि पोरींचं काय चाललंय त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असायला पाहिजे, राईट ना. आता इमॅजिन करा, चॅप्टर आपला लास्ट बेसिकली मंथ मध्ये कोणता चालू होता रे, ह्युमन रिप्रोडक्शन. मला सांगा, हे तुम्ही शिकायला पाहिजे, त्या जेईच्या काट्यांचं काय घेणं देणं. ते इकडे येऊन लक्ष देते ते, पुढल्या महिन्यात त्यांची जेईची म्हणजे या महिन्यात त्यांची एक्झाम आहेत, आणि कार्ट्यांचा इंटरेस्ट कशामध्ये, बायोलॉजी मध्ये. म्हणजे त्यांना जे करायचं होतं ते करत नाहीये. त्यांना जेचा अभ्यास करायला पाहिजे ते जेचा अभ्यास करत नाही. सिमिलर केसमध्ये तुम्हाला बायोलॉजीचा अभ्यास करायचा आहे, केमिस्ट्री फिजिक्स करायचंय, ते नाही करत तुम्ही, असले काहीतरी वेगळे कांड करत बसता. आता मला सांगा, रिझल्ट जर लागला नाही तर तुम्हाला बीएससी करावं लागते. प्लेन बेसिकली तुम्हाला लगेच जे की तुम्हाला करायचं नव्हतं. समजतं मी काय म्हणतोय, तुम्ही आता ते ते करता जे तुम्हाला करायला नाही पाहिजे, इन फ्युचर मध्ये तुम्हाला ते करायला लागतं जे तुम्हाला करायची इच्छा नसते. सो इट्स बेटर टू काय करा, तुमच्या माइंडला तुम्ही असं कंट्रोल करून ठेवा आणि तेच करा जे तुम्हाला करायला पाहिजे. तुम्हाला काय करायला पाहिजे, अभ्यास, राईट ना. आणि असल्या ज्या भावना मनामध्ये येत असत का ना, भावना तिकडे बसल्या, हा, भावना जे येतात का नाही त्यांच्याकडे पळू नका, भावनाच्या मागे पळायचं नाही. भावना कुठं घेऊन जाईल सांगू शकत नाही. समजतंय का, इमोशन्स रे, समजतंय का, त्या पुरीला कन्सिडर करू नका, इमोशन्स. हा, माझ्या भावना समजतात ना तुम्हाला, मला काय म्हणायचंय, राईट ना. तर अशा इमोशन्स मध्ये तुम्ही वाहत नाही गेला पाहिजे. वाहत जर गेला तर समजून या टाइपचे काय असणार, सगळे लॉस होताना बघायला भेटणार आहेत. सो
ह्या पॉईंटला काय करा की थोडंसं समजून घ्या. आता देन त्यानंतर ना अडलसंट जे काय पर्टिक्युलरली गँग असते, तुमच्या सगळ्यांची जी गँग आहे, तुमच्यामध्ये काय काय क्वालिटी असतात, राईट ना, तुमचे काय कॅरेक्टरिस्टिक फीचर्स इथे मेनली मेन्शन करून दिलेत, ते थोडंसं आपण काय करूया की समजून घेऊया. सो कॅरेक्टर्स ऑफ ॲडोलसन्ट तर काय असणार आहे, तर त्याच्यामध्ये पहिलं तुम्ही काय नोट डाऊन करायला पाहिजे, क्युरियासिटी. अरे असते का नसते, काहीतरी घरी जर का एखादे बेसिकली बघा, काय लहान बाळ बघितले का, खेळणं जर आणलं असेल तर त्याला काय बेसिक खोलून कसं बघता येईल, त्याच्या आतमध्ये काय असं ते गाणं वाजत असते का नाही, ते कुठं वाजतंय नक्की, वाचतंय कुठं, त्याला खोलायचं, त्याच्या आत बघायचं की नक्की वाचतंय कुठं, ते आयडेंटिफाय करायचं. और इव्हन कधी कधी बघा कसं असतं माहितीये का, तुम्ही तुमच्या समोरच काय करता माहितीये का, एखादा पर्टिक्युलर पर्सन मस्तपैकी एकदम ते वेब असणार आहे किंवा स्मोकिंग करताना असं रिंग करताना बघायला भेटते बघा, पाहिले का नाही कधी. हा, त्यानंतर तुम्ही रील्स जर बघायला लागले, रील्स होती कसं माहिती, एखादा पर्सन असतो की पर्टिक्युलरली काय करणार की विस्की घेणार, त्या विस्कीच्या मध्ये बेसिकली इकडे काहीतरी पाणी टाकणार, तिकडून काहीतरी वेगळं स्प्राईट टाकणार, परत काहीतरी वेळ टाकणार, असं टाकून टाकून एकदम कॉकटेल बनवणार आणि पिताना बघायला भेटणार आहे. आता हे ज्यावेळी तुम्ही ऑब्झर्व करता ना, हे तुम्ही काय करता, ऑब्झर्व करता, तर तुम्हाला पण बेसिकली क्युरियोसिटी असते की चला मी पण जरा बेसिकली काय करूया माहितीये का, की बघूया करून जरा काय होतंय बघूया. क्युरियोसिटी एक माइंडमध्ये क्रिएट होते. पण ती क्युरियोसिटी तुम्हाला माहितीच नाही ना की काय होतंय कसं होतंय, राईट ना. तरी पहिली पॉईंट काय असणार, क्युरियोसिटी तुमच्यामध्ये. सेकंड थिंग काय असणार आहे, नीड फॉर काय असणार, ऍडव्हेंचर्स, राईट ना. गपचूप गाडी सरळ चालवायला पाहिजे ना. हा, तसं नसतंय. ही गाडी कशी बेसिकली, तिचा टायर कसा बाजूला होऊन जाईल, राईट ना. ते सायकल चालवताना जसे फॉक्स कसे तुटून जातील, राईट ना. मग मी एकाच टायरावरती कशी गाडी चालवण, हे असलं काहीतरी ऍडव्हेंचर करत बसायचे, राईट ना. बरं, इथे त्यानंतर गावाला इकडे तिकडे जर गेलो किंवा एखाद्या बेसिकली ट्रिपला गेलो, तर ट्रिपला केल्यानंतर ना, समजा आता जस्ट रिसेंटली काय झालं, राजगडची ट्रिप जर नभायची, बघा मी तुम्हाला म्हटलं होतं स्कॅम झालाय फक्त, जाऊन दे नको डिस्कस करायला त्याच्यावर. अरे तुमच्याबरोबर स्कॅम झालाय तो, संडे अजून गेलाय का, सांगा सांगा, काय सांगा, गेला का तुम्ही संडेला, राईट ना. बरं जणांना पोरांनो आपलं जाऊन आलो, कधी, गोड गैरसमज आहे, गोड गैरसमज आहे, गोड गैरसमजामध्येच, राईट ना. सो बघा, म्हणजे सागर सरांनी जे प्रिडिक्शन दिलं होतं ते काय चुकीचं नाही ठरलं. सो मला सिंपल साधं काय म्हणायचं की तुम्ही आता या केसमध्ये कसं असणार, ट्रेकिंगला जर का तुम्ही गेला, आता तुमच्यावरती आम्ही सगळेजण होतो म्हणून तुम्ही गपचूप आला. आता जर का तुम्हाला ते पर्टिक्युलरली कोणी जर गाईड जर नसेल, ट्रेकर जर नसेल सोबतीनं, तर तुम्ही काय केलं असं, हा हा नॉर्मल रस्ता आहे ना, मला येणं नाही जायचं, जरा अशा रस्त्याने जायचं की जेणून जरा हार्ड असणार, टफ असणार, जर कसं असणार कॉम्पिटिशन असणार आहे किंवा मला जर चॅलेंज आहे, तिकडून जरा पाय घसरला, होता वरती पोहोचला खाली, समजते का. तर अशा केसेस मध्ये काय होतं माहिती का, ऍडव्हेंचर लाईफ मध्ये कधी कधी लई धिंगाणा होताना बघायला भेटणार आहेत. बरं, वेट एन्जॉयला गेला की सगळा ऍडव्हेंचरच आहे, मोठमोठ्या राईड असतात, एकदा जर का खाली गेलं, खालीच जातंय, बट कधी कधी तिथून वर पण जाताना बघायला भेटणार आहेत. लिटरली अशा काही केसेस होतात. हा बाबा, आता ते कसं आहे की एकदम 100% मल्टिपल टाइमचे एक्सपेरिमेंट परफॉर्म करून आयडेंटिफाय केले की बाबा ही राईड किती सेफ आहे किती नाही, राईट ना. मल्टिपल टाइम केलेच आहेत, बट काही ऍक्सिडेंट होऊन जातात बाळांनो. भारतामध्येच मला आता ऍक्च्युली ना स्ट्रेट फॉरवर्ड आठवणं झाले, एक कुठेतरी मेला लागला होता, यूपी का एमपी मध्ये, राईट ना. तर एक रोस्टर असा असतोय बघा, की इथं असा मोठा जर का तुम्ही काय केलं माहितीये का, या फॉर्म मध्ये समजा तो रोस्टर आहे, तर असं पद्धतीने एक काहीतरी असतंय बघा, ते इकडं एक जात असतंय, आता इकडे गेलं की परत ते इकडं असं येताना बघायला भेटणार, मोठं असं असतंय आणि तसे सगळे बसलेले असतात बघा, राईट ना, असे सगळे इथे बसलेले असतात, बघितले का असं एक, राईट ना. तर ते काय करते माहिती, इकडे जाणार, परत इकडे येणार, पेंडुलम सारखं, पेंडुलम, राईट ना. लिटरली सांगतो, पेंडुलम इथूनच ब्रेक झाला, पेंडुलम इथूनच ब्रेक झाला. आणि आजूबाजूला जे काय सगळे होते ना, इथं पडला आणि 4-5 लोक इकडे सगळ्यांच्या पडून गेला होता. इमॅजिन करा, ऍडव्हेंचर आपण करायला जातो, बट काय होतं कसं होतं सांगू शकत नाही बाळांनो. एवढे खतरनाक स्टेट येताना बघायला भेटणार आहेत. खूप सारे तुम्ही थोडं सर्च करा फक्त, राईट ना, अशा टाईपचे आहेत ना, तुम्ही जर ऍक्सिडेंट इन काय असणार आहे, वेट एन्जॉय टाईपचे किंवा स्पेसिफिकली इमॅजिकाचे वाले तुम्हाला दिसतील, किती खतरनाक लेवलला जाणार आहेत. सो असले कांड हे या एज मध्येच येतं, फिलिंग की बाबा नाही वेट एन्जॉयला जायचं आणि एन्जॉय करायचं आहे. नंतर काय असणार आहे बघा, एक्साइटमेंट, कशा प्रकारे ते काढते रे, हो हो हो, मस्तपैकी एकदम रिंग काढायला लागलेत, राईट ना. त्यानंतर काय एक्सपेरिमेंट करायची एकदम इच्छा होत असते. देन त्यानंतर काय असणार आहे, याच एज मध्ये बघा तुम्ही, आय डोंट नो कधी पाहिलं का नाही, इन जनरल मध्ये जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं का नाही, तर आपल्या महाराष्ट्रीयन कल्चरमध्ये आपण काय करतो माहिती का, जनरली मिशी वगैरे काही काढत नाहीत. बट जरा तुम्ही बघितलं तर याच एज ग्रुपमध्ये काय करता माहिती, तुम्ही तुमचे जे आयडल जे बघायला भेटतात ना, हिरो वगैरे, तुम्ही त्यांना बघता मस्त एकदम चिकना, एकदम क्लीन वगैरे शिव करून शेव करताना बघायला भेटणार आहे. तुम्ही करून जाता, शेविंग केल्यानंतर ना, क्लीन करून जाता, पप्पा बरोबर कानाखाली वाजवताना बघायला भेटणार आहे, राईट ना. पॉइंट बेसिकली ध्यानात ठेवा, राईट ना.
आता हे काय करते, एक्सपेरिमेंट कर का दुसऱ्यांचं बघून आपण करत असतो. गर्ल्स मध्ये पण काही कमी नाहीत. आता सांगू देतो, तुमच्यामध्ये अशा गॉसिप्स काय होत्यात की ज्या बेसिकली न सांगणाऱ्यासारख्याच आहेत, आणि तुम्ही एक्सपेरिमेंट करून बसता, इकडचे तिकडचे काय ना काहीतरी एक्सपेरिमेंट करून बसता, आणि त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट परत तुमच्यावरती येताना बघायला भेटतो. राईट ना. ते काय म्हणतात, हे बघ हे बेसिकली क्रीम यूज कर, लय भारी भारी बेसिकली एकदम वागायला भेटणार आहे, ट्राय तरी कर, लय भारी आहे. तुम्ही काय करता, ट्राय करता, आता तिच्या स्किन बरोबर ती काय असणार मॅच होऊन जाते, बट तुमच्या स्किनवरती काय करते, पिंपल्स आणून देऊन टाकते. विषय संपला. ती थोडी ना एकदम स्किन टोन एकसारखं सगळ्यांचं थोडं एकसारखं एक्सपेरिमेंट करतो आपण, त्याच्यावरती काय असणार आहे, एफेक्ट होताना बघायला भेटणार आहे. बागो, कोण कोण आहे त्यांनी निघा लवकर. मला काय प्रॉब्लेम नाही, आपलं तर आपलं कंटिन्यू राहणार, राईट ना. सो बघा, यामध्ये एक्साइटमेंट समजली कशी असते. असल्या आगाव एक्साइटमेंट क्रिएट करायच्या नाहीयेत. असलं काहीतरी कराल, माइंड मध्ये ते थॉट येणार आहेत की करून बघितलं तर काय होतंय, बघू थोडं एक्सपेरिमेंट करायला जाल, एक्साइटमेंट क्रिएट होईल आणि इश्यू होऊन जाईल. एक्सपेरिमेंटेशन, राईट ना. एक्सपेरिमेंटेशन असे येताना बघायला भेटणार आहेत. तुम्ही कधी कधी बघता, राईट ना, ब्रेकअप मध्ये एखादा बेसिकली पर्सन खाच खाच असं असं लिटरली सांगायला होते माहितीये का. आता मला सांगा, हे पर्टिक्युलरली ब्रेकअप मध्ये जे एकदम मोरच कंडिशन क्रिएट होऊन जाते, then त्यानंतर काय मेन्शन करू शकतो, फेल्युअर ज्या वेळेत प्रॉपर मार्क्स येत नाहीत, कोणतरी आपल्याला आगाऊपणा काहीतरी बोललेलं असतं, तर आपण कोणाला बघितलेलं असतं माहितीये का, असे काट 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 करताना, राईट ना. अकॅडमी मधलं असलं एक एक्झाम्पल आहे, राईट ना, सांगितलं होतं ना तुम्हाला. एक्सपेरिमेंटल कंडिशन लिटरली ते इथून पासून इथपर्यंत कट केलं होतं. हा, का? फेल्युअर इन लव्ह, राईट ना. और काय असणार आहे, हे बघा, हा अकॅडमी मध्ये ते थोडून रिव्हील करायचं असतं, पण एक्झाम्पल आहे, गर्ल्स मध्ये होतं स्पेशली सांगतो, बॉयज मध्ये नव्हतं. बॉयज मध्ये असं ना, दुसऱ्याचं कापोरियन, स्वतःचं का अभ्यास नाही, हा सगळं सरांनी सांगितलं असेल ना तुम्हाला, तर अशा टाईपचे काय असणारे एक्झाम्पल आहेत. मग तिथपर्यंतच नाही, त्यानंतर त्याला बघून आणि तिसऱ्यानं पण केलं. हा, खरंच खरं सांगायला लागलोय. ह्या असले एक्झाम्पल आहेत, ज्या एकानं केलं होतं का नाही, ती दिसायला एवढी एवढीशीच, आर्या कुंजिरी एवढी. कुंजिरे माहिती आहे ना, ते तिकडे एवढीच आहे का नाही, तेवढीच ती पोरगी होती. तेवढीच ती पोरगी होती, राईट ना. आता ह्यांनी बघून बघून एक्सपेरिमेंटल बघा काय असणार आहे, इन्स्टा नाही नाही नाही, ती गेली सिनियर सिनियर बॅच मध्ये होती, सिनियर सिनियर बॅच मध्ये, राईट ना. सो त्या पोरीने लिटरली काय केलं माहितीये का, इन्स्टावरती कोणाला तरी बघितलं, राईट ना. तर तिनं पण इन्स्टा ओपन केलं, मेसेज केले, मेसेज करून काय केलं माहितीये का, त्याच्या संग बोलणं वगैरे झालं. आता बोलणं झाल्यानंतर ना इतकं वल्गर बोलणं झालं होतं की बास रे बास. हे एक्सपेरिमेंट सगळे एकमेकांनी काय केलं होतं की बघितले होते. मग बघा, क्युरिओसिटी होती, एक ऍडव्हेंचर. आता मला सांगा, याच्यामध्ये ऍडव्हेंचरच क्रिएट झालं ना. तुम्हाला पर्टिक्युलर सांगितलं का ना की इन्स्टा ओपन करायचं आहे का, नाही. बट काय, आम्हाला आगीबरोबरच खेळायचं असतंय सर, ऍडव्हेंचरच आम्हाला पाहिजे. सरांना लपवून पण आम्ही काय करणार माहितीये का, इन्स्टा ओपन करणार. काय केलं, ऍडव्हेंचर आलं. त्यानंतर काय केलं, एक्साइटमेंट, यस आता मेसेज टाकून मस्त एकदम बातचीत होणार. तर एक्साइटमेंट क्रिएट झाली, आणि त्या एक्सपेरिमेंट मुळे काय झालं, एक्सपेरिमेंट करून बसलो आपण, लागून देतो सेंटेक्स काय पाहिजे. केला, चार्ट वगैरे झालं, आणि ते चार्ट ह्यांना कुठं माहितीये की बेसिकली राम सरांच्या हातात सगळे तुमचे चार्ट वाचण्याची एकदम सगळ्या सगळ्या गोष्टी ते वाचू शकतात म्हणून. तुम्ही काय फोटो काढले, काय केलं, काय नाही, सगळं सगळं बेसिकली इथे काय करू शकतात, आयडेंटिफाय करू शकतात. सगळं हे त्यांना माहित आहेत. आता इमॅजिन करा, का ग बया, कशाला झालं काम, चल मग घुस 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 दरवाजा, आता परत येणार आहे ती, हा का, ठीक आहे. सो अशा केसेस मध्ये काय झालं माहिती, ते गावलीत. आणि देन त्यानंतर त्याचे फोटोची काय केलं माहिती का, त्यांचे जे चॅट होते त्यांची प्रॉपर व्हिडिओ केली, आणि काय केलं माहितीये का, की काही टीचर्सने आम्ही बघितली, म्हटलं लिटरली न वाचण्यासारखे होते तरी. म्हणजे एखादी मुलगी आपल्या तोंडातून आपलं चॅट असलं कसं काय करू शकते, इतकं म्हणजे ते वाईट वाटलं त्या गोष्टीचं माहितीये का. इव्हन अकॅडमीमध्ये इतकं आपण कल्चर बेसिकली मेंटेन करून ठेवतो, इमॅजिन करा, जो बेसिकली कल्चर मेंटेन करून ठेवणार आहे, जो ऍक्सेप्ट करेल. झाले झाले बाबा, निघा 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 लवकर, भुर्र वालं कर चला, पलीकडे पलीकडे. कोण कोण आहे रे, अपेक्षा, या या चल लवकर या, घोडा द्यायचा का तुला, नाही, चल लवकर या मग. बाजूला आलन आकाशी कोणी दिसली पोरगी,
बिंदास विचारा बरं का. ठीक आहे. बघा. देन त्यानंतर काय झालं की एक्सपेरिमेंटल तुम्हाला बघायला भेटणार. आता एक्सपेरिमेंट असे जर होत असतील तर काय करायला पाहिजे. सिच्युएशन समजून घ्या. ते सापडल्यानंतर त्यांना सरळ सरळ महिनाभर रस्टिकेट. रस्टिकेट. हा. काय काढून टाकायला पाहिजे होते ना. तर काढून टाकण्यासाठी काय केलं होतं माहितीये का, की विषय असा झाला की त्यांच्या पॅरेंट्सने परत धिंगाणा घालायला चालू केला. असं तसं तसं असं खूप साऱ्या गोष्टी झाल्यात. देन त्यानंतर त्या पोरीला पण समजलं की आपलं काही होणार नाही. राईट ना. मग तिने एका महिन्यानंतर परत आली. आता परत आल्यानंतर मला सांगा विषय काय होतोय बघा. त्या पोराला काय केलं नाही. पोरीला बेसिकली काय केलं रेस्ट्रिकेट करून टाकलं होतं. ते पोरगं होतं ना, ती नव्हती ना, तर त्याच्या ती नसताना काय केलं माहिती का, तोपर्यंत त्या पोरानं दुसरीला पकडली. आधी संग चॅट वगैरे चालू करून ठेवलं. राईट ना, चालू होतं. पण काय रिलेशन मध्ये नाही आलं. देन त्यानंतर ते पोरगीचं काय करत होते, घरून परत ह्याच्या संग चॅट करत होती. बट हिला कुठं माहिती आहे, आता तुझी जागा दुसऱ्यानं कुणीतरी घेतली. विषय असे आहेत. हे एज ग्रुप आहे. हे एज ग्रुप आहे ते समजून घ्या. विषय असे होतात. आता देन त्यानंतर ती परत आली एका महिन्यानंतर परत आले. आता परत आल्यानंतर त्या दोघांचं परत चालू झालं. राईट ना. मग आता जी दुसरी आली होती इमोशनली इन्व्हॉल्व झालेली त्याची तर वाटच लागली ना. राईट ना. आता ह्या गोष्टी अशा झालेल्या आहेत. आणि ऍक्च्युअल मध्ये विषय असा होता की ते परत नाही ती दुसऱ्या बॅचचा परत आहे. राईट ना. तो दुसऱ्या त्याच्या अगोदरच्या बॅचचा परत विषय होता. एकमेकांची अशी क्रॉस करतात माहितीये. हे करण्यासाठी काय म्हणते त्याला जेलसी किंवा पर्टिक्युलरली ईर्ष्या असते ना ती बेसिकली बाहेर काढण्यासाठी. सो हे एक्सपेरिमेंट लेवलला तुम्हाला असे बघायला भेटणार आहेत. कॉन्स्टिट्यूट काय असणार आहे कॉमन कॉजेस मेनली मेन्शन करून दिलेत. विच मोटिव्ह काय असणार आहे यंगस्टर टुवर्ड्स द काय असणार आहे ड्रग्स अँड काय असणार आहे अल्कोहोल अब्युज. राईट ना. तर हे कंडिशन समजून घ्या. त्या रिलेशन मध्ये आताच्या प्रेझेंट मोमेंट साठी ती गोष्ट सांगून टाकली. सिमिलर केसमध्ये आपलं तर ठीक आहे. आउट ऑफ इंडिया तर पर्टिक्युलर काय असणार आहे माहिती का आउट ऑफ इंडिया कशाला आता सगळं कल्चर वेस्टर्न कल्चरचं आपण फॉलो करायला लागलेलो आहे. इमॅजिन करा शाहरुख खानचा जो बेसिकली मुलगा त्याचं नाव काय आर्यन खान ना. आता हे इमॅजिन करा ते सापडलं होतं कुठे रे. राईट ना. एका पब मध्ये मस्त पैकी ड्रगचं डिलिंग बिलिंग काहीतरी करताना ड्रग घेताना वगैरे सापडलं. आता इमॅजिन करा पप्पा दुबईच्या बेसिकली हॉटेलचा कोण आहे ब्रँड अँबॅसिडर. जिथं तुम्हाला राहायचं म्हटलं तर लाखो रुपये खर्च करावा लागतात. त्या बेसिकली हॉटेलचा 5 स्टार 7 स्टार हॉटेलचा कोण आहे अँबॅसिडर आहे. पूर्ण इंडियामध्ये किंग खान बेसिकली आपण त्याला काय करतो ओळखतोय त्याचं पोरग असलं कांड करते. एज काय हाच ग्रुप आहे. टीनेजरचाच यंगस्टरचाच बेसिकली एज ग्रुप आहे. काय केलं बापाचे सगळं नाव म्हणजे कट करून टाकलं. चॉईस इज युअर्स की तुम्हाला काय करताय तुम्हाला सगळ्या टाईपच्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. बट चॉईस तुमच्या सिंग तुम्ही कोणाला बेसिकली काय करताय की चॉईस करताय. चाइल्ड एज काय असणार नॅचरल क्युरियोसिटी मोटिवेट्स हिम और हर टू काय असणार एक्सपेरिमेंट. राईट ना. क्युरियोसिटी येत असते बघूया काय होतंय करून बघूया. राईट ना. क्युरियोसिटीमुळे आपण काय करतो एक्सपेरिमेंट करतो ते एक्सपेरिमेंट आपल्यावरती समटाइम्स काय करू शकतात प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. दिस कॉम्प्लिकेटेड फर्दर बाय द काय असणार इफेक्ट्स माइट बी काय असणार प्रिसिव्ड ऍज काय असणार बेनिफिट ऑफ अल्कोहोल और ड्रग्स यूज. बघा सुरुवातीला काय होतं तुम्हाला सांगून देतो. सिच्युएशन तुम्हाला सांगून देतो. एक्झामला जर का मार्क्स कमी जर आले राईट ना तर तुम्ही काय करता माहितीये का इन जनरल मध्ये डिफरंट डिफरंट टाईपचे तुम्हाला बेसिकली तुम्ही सोल्युशन त्याच्यामध्ये काढायला चालू करत असता. फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर इथं ऍडिक्शन कसं असणार आहे ते आपण ऍडिक्शन कसं लागतं डिपेंडन्सी क्रिएट कशी होती त्याच्यामध्ये ते एक्झाम्पल घेऊन टाकन. पण इथे फॉर एक्झाम्पल आपला अल्कोहोल बद्दल बघतो ड्रग्स बद्दल ते सांगून देतो. इन जनरल मध्ये सिटीज मध्ये जर एखाद्या पर्सनला किंवा जो टीनेजर असणार आहे अडल्टसंट एज मध्ये असणार आहे त्याला जर का पर्टिक्युलरली कुठल्याही टाईपचे काय होत नसेल की एकदम सक्सेस भेटत नसेल फेल्युअर जर येत असेल तर तो काय करतो माहितीये का त्याचे टेन्शन डिप्रेशन एकदम हेजिटेशन क्रिएट झालेलं असणार आहे त्या केसमध्ये तो कोणाकडे जाणार आहे अल्कोहोल अरे पण काय असणार ड्रग्ज घेताना बघायला भेटणार आहेत. आता सुरुवातीला ज्यावेळी तो अल्कोहोल घेतो ड्रग्ज घेतो त्यावेळी त्याच्या बॉडीमध्ये एक असा पर्टिक्युलरली केमिकल कंपाऊंड एंटर करतोय की जो हिट करतोय तुमच्या बॉडीमध्ये काही हॅपी हार्मोन रिलीज करण्यासाठी. जसला काय असणार आहे डोपामाइन और काय असणार आहे येस येस या टाईपचे तुमचे काय असणार आहे की तुम्हाला एंडोर्फिन वर काय असणार तुमचे डोपामाइन हे रिलीज होताना बघायला भेटणार नाही. आता हे जर का बेसिकली तुमचे जर रिलीज जर झाले तर डेफिनेटली सिच्युएशन काय करत होते की तुम्हाला खूप चांगला एक हॅपीनेसचा फिलिंग देताना बघायला भेटणार और तुमची बॉडी एकदम रिलॅक्स होताना बघायला भेटणार आहे. आता बॉडी रिलॅक्स झाली हॅपीनेस भेटला तर ऑब्व्हियसली तुम्हाला एक आयडेंटिफिकेशन झालं काय की या टाईपचं ड्रग जर मी घेतलं बघा मला एन्झायटी आली टेन्शन आलं डिप्रेशन आलं मी ड्रग्स घेतला. ड्रग्स घेतल्यामुळे काय भेटला माझी एन्झायटी कमी झाली डिप्रेशन कमी झालं मला एकदम रिलॅक्स मूड मध्ये वाटलं. तर डेफिनेटली काय असणार मी जेव्हा जेव्हा टेन्शन डिप्रेशन येणार त्यावेळेला मी ड्रग घेणार व मी रिलॅक्स होऊन जाणार. राईट ना. हे तुमची काय असणार आहे ऍडिक्शनची एक प्रोसेस क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. सिमिलर केसमध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्ही पर्सनल लाईफ मध्ये पण घेऊ शकता. जसं फर्स्ट यूज ऑफ और काय असणार ड्रग्स और अल्कोहोल हे तुम्हाला मे बी काय असणार आहे क्युरियोसिटी और एक्सपेरिमेंटेशन बघायला भेटणार. सुरुवातीला जर आपण एक्सपेरिमेंट म्हणून घेतोय एक क्युरियोसिटी म्हणून बघूया तर काय होतंय एकदा ओळखा घेऊन काय होतंय. राईट ना.
तुम्ही बेसिकली स्प्राईट घेतला और इव्हन काय असणार आहे कोको कोला घेतात. पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळी घेता तर तुम्हाला कुठे ना कुठेतरी एकदमच माउथ मध्ये ना एकदम चुरचुरी एकदम येताना बघायला भेटणार आहे, एक्साइटमेंट क्रिएट होताना बघायला भेटणार आहे, एकदम अलर्टनेस येताना बघायला भेटणार आहे, राईट ना. हे काय झालं यार, अचानकच बेसिकली होतंय, राईट ना. बट देन त्यानंतर काय होतं, तो एक्सपेरिमेंट कधी कधी बघा किती एकदम खतरनाक लेवलला जाणार आहे. बट लेटर चॅट स्टार्ट काय असणार आहे युझिंग दिस, राईट ना, कंटिन्युअसली चालवणार आहे. एक एस्केप फेसिंग द असणारे प्रॉब्लेम. म्हणजे आता याच्यामध्ये काय असणार आहे बघा, सिच्युएशन अशी क्रिएट होते, फेल्युअर जे क्रिएट झालेले आहेत किंवा टेन्शन डिप्रेशन जे क्रिएट झालेत, हा जो प्रॉब्लेम क्रिएट झाला त्या प्रॉब्लेमला काय करायचं, फेसच नाही करायचं, त्याबद्दल काय करायचं, ड्रग्स घ्यायचं. त्याबद्दल काय करायचं, ड्रग्स, आराम करायचा, रेस्ट करायचं, हे. पण त्या प्रॉब्लेमवरती ओव्हरकम नाही करायचं. तर हा प्रॉब्लेम होताना बघायला भेटणार आहे. ऑफ काय असणार लेट स्ट्रेस और इव्हन काय असणार प्रेशर टू काय असणार आहे एक्सेल इन काय असणार अकॅडमिक और काय असणार एक्स एक्झामिनेशन मध्ये येताना बघायला भेटणार आहे. सेम कंडिशन आहे. आता इमॅजिन करा फॉर एक्झाम्पल इथून क्रिएट झाले तर सांगूनच देतो. इन जनरल मध्ये एक्झाम मध्ये जर का मार्क्स कमी आले तुम्ही काय करता रे? इन जनरल मध्ये तुम्ही काय करता, राईट ना. थोडंसं बेसिकली सॅटर्डेच्या टेस्ट जर एक्झाम आला, रिझल्ट आला, तुम्ही बघता यार काय झालं यार, किती एकदम मी अभ्यास केला होता पण म्हणजे मार्क्स नाही आलेत. तुम्ही काय करता, मस्तपैकी एकदम जाऊन एकतर गोष्ट म्हणजे झोपी जाता, नाहीतर काय करणार तुमच्या फ्रेंड्स बरोबर गॉसिप करत बसता, असं केलं होतं तसं केलं होतं, हे झालं ते झालं पण माझे मार्क्स नाही आलेत. थर्ड थिंग तुम्ही काय करता, काहीतरी कांड करून कसं स्पेसिफिकली युट्यूब ओपन करता येईल ते करायचं. रात्रीचं काय करायचं माहिती का, युट्यूब वरती एखादा मूवी मस्तपैकी आवडेल तो काय करायचा, मूवी बघायचा, सिरीज बघायचं, काहीतरी बघत बसायचं. आणि रात्रभर 1, 2, 3 वाजेपर्यंत कंटिन्यू चालू करायचं. आणि त्यानंतर झोपी जायचं. संडेला तर लेट जायचंय, मस्तपैकी 10, 11 वाजता उठायचं रिलॅक्स होऊन. पण रिलॅक्स होऊन तुम्ही रिलॅक्स मूड मध्ये उठतच नाही. काय होतं, तुमचं जरा डोकं जड झालेलं असते बघा, राईट ना. हेवीनेस तुमच्यामध्ये क्रिएट झालेलं असतो बिकॉज ऑफ व्हॉट, तुम्ही प्रॉपर झोपच काढलेली नाही. अशी सिच्युएशन येते. आणि देन त्यानंतर तुम्ही बसता, यार किती एक्झाम ना माझे मार्क्स असे काढले तसे, म्हणजे दिवसभर तुम्ही त्याच मूडमध्ये राहता, राईट ना. देन मंडे येतो, मंडेला मी विचारणार किती जण 300 प्लस झाले, पुन्हा ती प्रेशर कंडिशन क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. बरं आता प्रसाद देणं कमी केले, पण प्रसाद जर पडला, बाप रे कमी मार्क्स आले, आता मार खावा लागणार, राईट ना. पण दुसऱ्या दिवशी परत तुम्ही ऍज इट तुमच्या काय असणार आहे, म्हणजे मूडमध्ये येताना बघायला भेटणार आहे. जायचं सकाळचं अकॅडमीला यायचंय, खायचं प्यायचंय, मस्तपैकी लेक्चर अटेंड करायचे, त्यानंतर डाऊट सेशन आलं, डाऊट सेशन मध्ये काय विचारलं तर विचारलं, नाही तर आपला बेसिकली फ्री टाइम भेटतोय, युट्यूब चालू करायचं आणि एन्जॉय करत राहायचं. सिच्युएशन काय होती, ट्युसडे गेला, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे गेला. फ्रायडे नाईटला आठवतं, अरे अरे उद्या तर एक्झाम आहे. परत तुम्ही काय करता, की फ्रायडेला स्टडी करायला चालू करता. फ्रायडे नाईट फुल स्टडी, राईट ना. सॅटर्डे डेला बेसिकली काय ना क्लासमध्ये झोपा येते, सर काय सांगू, शिकवू नका, अजिबात शिकवू नका. का शिकवू नका, आठवडाभर तर आम्ही अभ्यास केला नाही आणि फ्रायडेला आमचा पूर्ण अभ्यास झालेला नाहीये. तर तुम्ही आता जे काय आम्हाला बेसिकली टीचिंग करणार ते काय घुसणार नाही. मग तुम्ही काय करता, त्यावेळी पण थोडं काहीतरी इकडे तिकडे अभ्यास करायला चालू करता. बट आता तर अभ्यास तुमचा झालेला नाही. एक्झामला परत तुम्ही टेन्शन जाऊन बसता, यार माझा अभ्यास नाही झाला, मला काय आठवण झालंय, हा क्वेश्चन होता का, सरांनी शिकवलं होतं का, हा हा क्वेश्चन बायोलॉजीचाच आहे का केमिस्ट्री फिजिक्स आहे. असे बेसिकली तुमच्या माइंडमध्ये थॉट येऊन जातात. आणि तिथं परत तुमच्या माइंडमध्ये समजतं, हात वर करून माइंड उभं राहतं, मला काही येत नाही, त्या बाजूला ठुशुम झोपे जा. असे काही केसेस येताना बघायला भेटतात. मग आता मला सांगा, एक्झामला तुम्ही परफॉर्मन्स नाही दिलेला आहे, हे असं करता ना तुम्ही. काय नाही गा बसा, यातले जे काय पॉईंट मी सांगतो नाही, कुठले ना कुठले तरी कोणाला कोणातरी मॅच होताना बघायला भेटणार आहेत. आता देन त्यानंतर जर का स्टडी व्यवस्थित झाला नसेल, देन त्यानंतर तुम्ही काय करता, की पर्टिक्युलरली परत एक्झामचा रिझल्ट आला, अरे यार परत माझे मार्क्स कमी झाले, परत तुम्ही काय करणार आहे, ऍज इट इज सेम पॅटर्न, एकतर झोपी जायचं, गॉसिप करायचं, नाहीतर पुन्हा कांड करून काय करायचं, युट्यूब ओपन करायचं. मग मला सांगा, तुम्ही पूर्णपणे सर्क्युल एका ह्याच्यामध्ये पोहोचला नाही तुम्ही, राईट ना. आता रिलॅक्सेशन करण्याचे काही जणांचे डिफरंट डिफरंट पण वे आहेत. काही सांगण्यासारखे आहेत, काही न सांगण्यासारखे पण आहेत. टेन्शन डिप्रेशन आलं की काहीतरी डिफरंट डिफरंट थिंग्स करताना बघायला भेटणार. सो दिस इज नॉट गुड थिंग्स. यामुळे कंपल्सरी तुमचे जे अकॅडमिक्स और एक्झामिनेशनचा जो स्केल असणार आहे, रिझल्ट असणार आहे, तो बराबर एकदम कमी होताना बघायला भेटणार आहे, राईट ना. फर्दर कसं नाही, प्लेट सिग्निफिकंट रोल ऑफ काय असणार आहे, परस्युईंग तर काय असणार, यंगस्टर टू ट्राय ते काय असणार, अल्कोहोल अँड ड्रग्स, त्याच्यामध्ये मेनली मेन्शन करून देतात बघा. स्ट्रेस जर आला, प्रेशर जर आला, तर प्रेशर आल्यामुळे तुम्ही काय करता, की स्पेसिफिकली अकॅडमिक इयर्समध्ये और एक्झामिनेशनच्या केसेसमध्ये या टाइम पिरियड्समध्ये तुम्ही जनरली काय करता, ड्रग्स घेऊन बसता, अल्कोहोल घेऊन बसता का, चला मग मला एकदम रिलॅक्स राहायचं. सो असे काही केसेस क्रिएट होऊ शकतात की ज्या आपल्यासाठी खूप हार्मफुल असणार आहेत. नाव द नेक्स्ट वन याच्यामध्ये मेनली मेन्शन काय केलंय बघा, द परसेप्शन ऑफ काय असणार अमंग द युथ काय असणार मेनली मेन्शन केले, इट्स बिकम काय असणार आहे बेसिकली कूल और काय असणार आहे प्रोग्रेसिव्ह स्मोक बेसिकली बघायला भेटतात. म्हणजे कसं आहे की तुम्ही आजूबाजूला बघता, एक मस्त काय करतो म्हणजे एन्जॉय करतोय, माझ्यात बघ किती स्टॅमिना आहे, मी बघ किती वेळ बेसिकली काय अल्कोहोल घेऊ शकतो, काय करणार स्मोकिंग करू शकतो, राईट ना. हे त्याच्यामध्ये शो करताना बघायला भेटणार. और इव्हन तुम्ही तुमच्या स्पेसिफिकली लेवलला पण बघता की कोण किती गॉसिप करतोय, कोण किती बेसिकली डॉमिनंट असा फेस दाखवतोय.
दुसरा काय करतो माहितीये का, यार मी का असं करू शकत नाही, मग मी पण असं करणार, मला पण करायचंय, राईट ना. तर या कंडिशन एकमेकांना कूल जी बेसिकली फिलिंग देत असते ना, तीच ऍक्च्युअली तुमच्यासाठी काय करणार प्रॉब्लेम क्रिएट करताना बघायला भेटणार आहे. एखादा पर्सन बघा, एक जर का यंगस्टर असेल, तो नॉर्मल बेसिस स्मोक करतोय आणि just हवा बाहेर काढताना बघायला भेटणार. दुसरावाला काय करतोय, मस्तपैकी स्मोक आतमध्ये घेऊन कानातनं नाकातनं बेसिकली काय करणार माहितीये, तोंडातनं असे धूर काढताना बघायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये काय असणार, रिंग्स निघताना बघायला भेटणार. आता अशा रिंग ज्या असणार आहेत त्या डेफिनेटली काय असणार, दुसऱ्याला थोडस काय होणार आहे की जेलस फील क्रिएट करणार आहेत. मग तो काय करणार आहे, चला मला पण काय करायचं प्रोग्रेसिव्ह स्मोक जरा करायचंय, मला पण अशा रिंग करता आल्या पाहिजे, राईट ना. त्या कंडिशन्स क्रिएट होऊन जातात त्याच्यामध्ये. यूज ड्रग्स और काय असणार आहे, अल्कोहोल इज काय असणार आहे, ऑल्सो इन अ वे अ मेजर कॉज फॉर द यू टू स्टार्ट दिस काय असणार आहे हॅबिट्स, राईट ना. हॅबिट्स बेसिकली काय असणार याच्यामध्ये चालू होताना बघायला भेटणार. सो दिस आर द सम रिझन्स विच इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर टू ऍडिक्ट इन टू द काय असणार आहे अल्कोहोल अँड ड्रग्स साठी. फर्दर काय सांगतात याच्यामध्ये मेनली मेन्शन करून दिले बघा. आता या टाईपचे जर बघा किती खतरनाक लेवलला चाललेत. तुम्ही मूवीज मध्ये, तुम्ही ऍड्स मध्ये किंवा कोणती सिरियल वगैरे चालू असेल तर कंपल्सरी टेलिव्हिजनच्या थ्रू, मूवीच्या थ्रू, न्यूजपेपरच्या और इंटरनेटच्या थ्रू तुम्हाला या टाईपचे जे स्पेसिफिकली ड्रग्स असतात किंवा बेसिकली अल्कोहोल असतात त्यांचं प्रमोशन होताना बघायला भेटणार. अरे सॉरी, राईट ना. आज तुम्ही बघता दिवाळीचा सीन आला का नाही की एवढी अशी ती नंबर वन बाटली कुठली तरी असते बघा, काहीतरी एक नंबर वन नावाची बाटली बघा असं दारूची बेसिकली तिथे शो करताना बघायला भेटणार आहे. बरं, मूवी वरती किंवा बेसिकली ऍड वरती तुम्ही एक तर नक्की बघितलं असेल किंगफिशरची, पहिलेच ना किंगफिशरची कित्येक वेळा बेसिकली ती किंगफिशर. आता मला सांगा किंगफिशर इट्स कॅन काय नॉर्मल बेसिकली बिव्हरेजेस का रे, नाही, इट्स अन ऍडिक्टिव्ह बिव्हरेजेस. तुम्ही म्हणू शकता की बियर नसर अल्कोहोलची काय असणार लत लागत नाही, अरे सुरुवात आहे, सुरुवात आहे. तुम्ही ती बियर घेताना त्या बियर मध्ये पण अल्कोहोलचं पर्सेंटेज असतं फक्त लेस अमाऊंट मध्ये 5 to 7% फक्त बघायला भेटणार आहे अल्कोहोल कंटेंट. पण ते हळूहळू तुम्हाला काय होतं माहिती का, एक्सपेरिमेंट घेतलं ना तुम्ही, तुम्हाला भारी वाटलं ना, मग तुम्ही काय करता, चला आज बियर घेतली ना तर बियर पेक्षा आता काय करूया आपण, थोडंसं बेसिकली सिम्पल होतं एक काहीतरी अजून एक लेवल वाढवूया, वाईन घेऊया, रेड वाईन और बेसिकली काय असणार ग्रेप वाईन तुम्ही याच्यामध्ये घेता. त्यानंतर वाईन नंतर आपण काय करतो विस्की रम रोडका या फॉर्म मध्ये तुम्ही काय करता माहिती का, स्वतःला थोडंसं आणखीन इम्प्रूव्ह करण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्ही निघून जाता. सो अशा केसेसमध्ये मला सांगा की पर्टिक्युलरली तुम्ही ऍडिक्टेड होताना कंपल्सरी बघायला भेटणार आहे, राईट ना. तर एक सुरुवात मेंढी इथं इन्क्लूड करून दिली तर प्रमोट होतंय. इव्हन सिगारेटसाठी पण काय असणार आहे तुम्हाला अशी देताना बघायला भेटणार आहेत, और विमल, राईट ना, त्यांच्यामध्ये पण काय असणार आहे जाहिराती तुम्हाला येताना बघायला भेटणार आहेत. न्यूजपेपरमध्ये पण एकदम, म्हणजे तुमच्या लाईफमध्ये ज्या पॉझिटिव्ह थॉट टाकणारा जो कंटेंट असतो ना, तो पूर्ण पेपरच्या कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये असतो. आणि आज कुणाला बेसिकली मारलं, कुणा डाका टाकला, कुणाचा किती लॉस झाला, त्यानंतर क्रिकेटचं काय चाललंय, मूव्हीचं काय चाललंय, कुठला ड्रग्स आजपर्यंत मस्त चाललेत, इंडियामधल्या इंटरनॅशनल लेवलचे काय काय घडामोडी चालल्यात, ह्या सगळ्या टाकल्या जाणार आहेत, की ज्याच्याशी आपलं काय घेणं देणं नसतं. कोण कुठं गेलाय, कोण कुठं मेलाय, कोणाचं काय दुकान बेसिकली उलटं पुलटं गेलंय, त्याच्याशी आपलं काही घेणं देणं नसतं, राईट ना. ती विमल बेसिकली असणार त्याने जाहिरात टाकली, त्या जाहिरातीमध्ये त्या पर्टिक्युलर पर्सनला एक सर्टन अमाऊंट मध्ये पैसा भेटतो त्याचा, बट त्याच्यामध्ये आपलं काय नॉलेज भेटलं, झिरो. मग या केसमध्ये जे स्पिरिच्युअल नॉलेज आहे किंवा इम्पॉर्टंट थिंग असणार आहे त्या त्याच्यामध्ये टाकल्यामुळं आपल्याला जे त्याच्यामध्ये रिवॉर्ड असणार आहे तो किती चांगला भेटणार आहे याच्याबद्दल कोणी डिस्कसच करत नाही. सो दिस इज काय असणार नथिंग बट एकदम सिव्हिअर केसमध्ये कंडिशन क्रिएट होताना बघायला भेटणार. अदर फॅक्टर दॅट हॅव काय असणार आहे सिन बीन असोसिएटेड विथ ड्रग्स अँड अल्कोहोल्स अब्यूज अमंग द काय असणार ऍडोलेसंट्स आर अनस्टेबल आणि काय असणार अनसपोर्टिव्ह फॅमिली स्ट्रक्चर्स आणि काय असणार पिअर प्रेशर. सो समजून घ्या, अगर त्या पर्सनला अल्कोहोल और जर का ड्रग्स ऍडिक्टेड होण्याचे रिझन जर डिस्कस करायला गेलं तर अजून काय असणार आहे, एक म्हणजे काय असणार आहे अनस्टेबल फॅमिली असते बघा. घरामध्ये इन जनरल तुम्ही बघता आई बाबा आहेत, बट त्यांना फॅमिली प्लॅनिंग माहितच नाही, का करायचं कसं करायचं माहितच नाही, अनकंट्रोल सेन्सेस, अनकंट्रोल जेनेटल्स. तर त्याच्यामुळे काय होणार आहे, छोट्याशा एका रूम मध्ये, राईट ना, छोट्याशा एका रूम मध्ये, त्या रूम मध्ये काय करणार माहिती का, त्यांचीच ते दोघं जण आणि त्यांची 4 लेकरं 5 लेकरं असे बेसिकली जगताना बघायला भेटणार आहेत. तिथंच किचन, तिथंच बेडरूम, तिथंच बेसिकली बाथरूम, तिथंच सगळ्या गोष्टी होणार आहेत, राईट ना. जनरली आपल्या इंडियामध्ये जे काही तुम्हाला स्लम एरिया बघायला भेटतोय, राईट ना, की जिथं लोक म्हणजे एकदम कशी जातात त्यांचं त्यांनाच माहिती. आता अशा सिच्युएशन मध्ये इमॅजिन करा, अनस्टेबल बेसिकली काय असणारे फॅमिली. आता इथं सिच्युएशन अशी असणार की त्या पर्सनला खूप चांगला म्हणजे जॉब आहे, त्याला काय भाग नाही, रोज काहीतरी कमवून त्याच्यातनं काय करायचं, समजा 1000 रुपये कमवलेत किंवा एक 1000 रुपये जरी कमवत असेल तर त्याच्यातले बेसिकली काय करतो माहितीये का, 100-200 रुपये खिशात जाता जाता फक्त राहणार आहेत. नाही तर तोपर्यंत येता काय करणार आहे, दारू बिरू पिऊन कुठेतरी सट्टाबाजी करून कुठेतरी बेसिकली पत्ते वगैरे खेळून 3 पत्ती रम्मी विम्मी खेळून सगळा पैसा उधळून येत असताना बघायला भेटणार आहे. मग त्यामुळे त्या 4 लोकांना त्याच्या बायकोला काय खायला भेटणार आहे, काहीच नाही, अनसपोर्टिव्ह कंडिशन मध्ये असणार आहेत. पैसा स्वतःच कमवतोय स्वतःसाठीच करतोय, तो फॅमिलीला सपोर्टच करत नाही. और इव्हन काय असणार आहे कधी कधी पर्टिक्युलरली त्याची पोरं आता वाढताना बघायला भेटणार आहे, ते कोणाला बघते त्यांच्या आयडल बेसिकली पॅरेंट्सला,
राईट ना. आयडियल पॅरेंट काय, रोज पप्पा येतोय, दारू टोकतोय, राईट ना, मस्तपैकी गुडू 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 काहीतरी इकडे तिकडे बोलतोय, मस्तपैकी काठी काढतंय, मम्मीला मारायला चालू करतंय, हे करते ते करते, राईट ना. पोरांना पण एका लाईनिंग मध्ये सगळ्यांना मारायला चालू करते. आता विचार करा, याच्यातला जो मोठा मुलगा असणार तो काय बघणार आहे? तो बघून हे शिकणार आहे इन फ्युचर मध्ये. त्याच्या ज्यावेळी मॅरेज होईल तो त्याच्या बायकोला मारताना बघायला भेटणार आहे. तर हे प्रॉपर्टी थोडं नीट समजून घ्या की तुम्ही कोणाला बेसिकली फॉलो करताय, तुमच्या समोर काय एक्झाम्पल आहे. तर एक्झाम्पल खूप जास्त मॅटर करताना बघायला भेटणार. त्यामुळे इन फ्युचर मध्ये तुम्ही ज्यावेळी पॅरेंट्स व्हाल, तुम्ही असले कॅरेक्टरिस्टिक फीचर स्वतःमध्ये नाही डेव्हलप करायला पाहिजे. अनस्टेबल, अनसपोर्टिव्ह जर का तुम्ही फॅमिली जर का क्रिएट केली, तर याचा अल्टिमेट जो इम्पॅक्ट आहे कोणावरती आहे? येणाऱ्या जनरेशनवरती, राईट ना. मग ते पिअर प्रेशर मध्ये जाणार आहेत आणि त्या पिअर प्रेशरमुळे डेफिनेटली ते काय करणार आहेत? अल्कोहोल और ड्रग अब्युज होताना बघायला भेटणार आहेत. सो आपल्यावरती डिपेंड करते की आपण आपल्या फॅमिलीमध्ये कशा टाईपचा ऍटमॉस्फिअर क्रिएट करून ठेवतोय. सो राईट ना. त्या प्रॉपर्टीजला थोडंसं काय करायचं मेनली माहित असून द्यात. देन त्यानंतर ना इथं काय केलंय की ऍडिक्शन अँड डिपेंडन्सी कशी क्रिएट केली जाते, हा एक टॉपिक काय केला की इथं मेनली इफेक्ट म्हणजे इथे एक इंट्रोड्यूस करून दिलेला आहे. कंटेंट खूप सारा याच्यामध्ये दिलेला आहे अल्कोहोलचा वगैरे. डिस्कस करायचं म्हटलं तर खूप सारा आहे. सॅटर्डे पर्यंत आपला टॉपिक संपून जाईल बरं का. सॅटर्डेला पण इव्हन काय असणार, थोडासा पॉईंट बाकी राहील, त्याला पण कव्हर करून. आज तर थर्सडे 12 वाजले. फ्रायडेला पुढे आपण कंटिन्यू करून घेऊ. बट या रिअल लाईफच्या बेसिकली काय करतो माहिती का, तुम्हाला कन्सेप्ट त्या तुम्हाला इथे मेनली मेन्शन करून देतोय, राईट ना. आता याच्यामध्ये ऍडिक्शन अँड डिपेंडन्सी कशी बेसिकली आपल्याला ऍडिक्शन लागतं ते इथे इन्क्लूड करून दिलेलं आहे. तुम्ही इन जनरल मध्ये मला सांगा, एखादा पर्सन ऍडिक्शनच्या फेज मध्ये काय असतो बघा. एक युथ किंवा एक यंगस्टर, टीनेजर सुरुवातीला ज्यावेळी स्पेसिफिकली स्मोकिंग करायला चालू करत असतो ना, त्यावेळी तो एक व्यक्ती एकच स्मोक घेतो, त्याच्या फ्रेंड कडून तो एकच स्मोक घेतो. त्याला रिएक्शन काय असते रे? त्याला खोकला येताना बघायला भेटणार आहे, दम भरल्यासारखं होणार आहे, कुठेतरी एकदम इरिटेट होताना बघायला भेटणार आहे. बट देन त्यानंतर ना तो त्याच्याच मित्रांना परत बेसिकली 2 स्मोक करणार, राईट ना, 3-4 स्मोक मारणार. त्यानंतर ना एक पर्टिक्युलर काय असणार आहे, सिगार कंप्लीट होताना बघायला भेटणार, सिगरेट त्याची कंप्लीट होताना बघायला भेटणार आहे. दिवस परत एक सिगरेट संपली बाबा, चालेल जरा चिल. आठवड्याभरानंतर ना त्याचे 2 सिगरेट जोपर्यंत पित नाही तोपर्यंत त्याला किक भेटत नाही. महिन्यानंतर ना 3 सिगारेट घेणार, मग त्याला काय होणार माहिती किक भेटणार. 3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर जोपर्यंत दिवसभरात 4 ते 5 सिगारेट घेत नाही तोपर्यंत त्याला किकच भेटणार नाही. असे केसेस क्रिएट होणार. म्हणजे मला सांगा, आपल्याला ऍडिक्शन क्रिएट झालेलं आहे, राईट ना. दारूच्या नशेमध्ये पण तेच असतं. सुरुवातीला आपण बेसिकली एक शॉट घेताना बघायला भेटणार आहे. बट देन त्यानंतर ना काय होतं की स्पेसिफिकली येस, एक ग्लास, मग अर्धी बाटली, मग एक बाटली, मग सकाळची एक, दुपारची एक, संध्याकाळची एक. टॉनिक चालू झाल्यासारखं, औषधासारखं आपलं काय सकाळ, दुपार, संध्याकाळ आपलं टॉनिक रोजचं चालू असतं, राईट ना. सकाळी लोक काय पितात? चहा, दूध. हा बाबा काय करतोय? बाटली टाकतोय. सकाळ सकाळचा चहा बाबा याचाच एकदम खतरनाक लेवलचा असतोय. रात्री आपण झोपताना दूध पित असतोय. हा बाबा रात्री झोपताना पण दारू घेत असतोय. दुपारचा आपण ज्यूस घेत असतोय. याचा ज्यूस डिफरंटच आहे. कधी कधी बेसिकली व्हाईट कलरचा, कलरलेस, तर कधी कलरफुल, राईट ना. तर अशा टाईपचे बेसिकली काय होतं, ऍडिक्शन येतात. मग देन त्यानंतर जे 3 बाटल्या होत्या त्या 3 ग्लासच्या 6 बाटल्या होत्यात. मग सकाळी एका बाटलीवर जमत नाही. 2 बाटल्या जोपर्यंत पोटात जात नाही तोपर्यंत डान्स चालू होणार नाही. आता डान्स जर पाहिजे असेल तर 2-3 बाटल्या तर आत गेल्याच पाहिजेत. सो अशा केसेस क्रिएट होताना बघायला भेटणार आहेत. सो ऍडिक्शनचे असे की तुम्हाला समजायला पाहिजे पहिल्यांदा ऍडिक्टिव्ह एजंट काय. चहावाल्यांची पण सेम सिच्युएशन आहे. इज देअर एनीवन चहा पिणारे? 1, 2, 3 बघा. सुरुवातीला मम्मीने काय केलं माहितीये का? लहानपणी तुम्ही असताना एक 3-4, 4-5 वर्षाचे असताना चहाची थोडीशी तलब तुम्हाला लावली. राईट ना. मम्मीने मोठा ग्लास किंवा काय असणार आहे, कप घेतला असणार आहे आणि तुम्हाला एका डिश मध्ये थोडंसं हां, "फू-फू पी, चहा पी." राईट ना. तर तिथून जी सुरुवात झाली, देन त्यानंतर ना मम्मी परत काय केली माहिती का? तिला समजलं, की बाबा या चहानं मला काय होतंय, डायबिटीज होतोय. मम्मी काय केली, मोठ्या ग्लासवरून छोट्या ग्लासवरती आली आणि पोरगी छोटी मोठ्या ग्लासवर गेली आता. राईट ना. घरी बसल्यानंतर तांब्याभर जोपर्यंत चहा पिणार नाही, तोपर्यंत विषयच होणार नाही. राईट ना. मस्त एवढा मोठा ग्लास भरून काय करायचं माहिती का? चहा पिताना बघायला भेटणार आहेत. आता जोपर्यंत तेवढा चहा पित नाही, तोपर्यंत दिवस चालू होतच नाही. काही जण खरं लिटरली सांगायला लागले, जोपर्यंत त्यांना बेड टी त्यांना भेटत नाही, तोपर्यंत दिवसच त्यांचा चालू होत नाही. राईट ना. कंपल्सरी बेड टी पाहिजे पहिल्यांदा. तोंड बिंड काय धुवायचं नाही. पहिल्यांदा काय पाहिजे? चहा पाहिजे. अंघोळ झाल्यानंतर पहिला चहा कुठे आहे? कुठे आहे चहा? माझा चहा मला आता जगता येईना झालंय त्याच्याशिवाय. माझा जीव जातो का काय सकाळ-सकाळ. पहिला चहा, राईट ना. तर चहा घेताना बघायला भेटणार आहे. आता समजा तिथे चहा पिऊन झालं का नाही, तासाभरानं तुम्ही ब्रेकफास्ट वगैरे करणार, गपचूप एका ठिकाणी बसणार आहे, राईट ना. तोपर्यंत एखादा पाहुणा-रावळा जर आला घरात, ठेवा चहा, राईट ना. तर चहा त्यांना ठेवल्यानंतर चहा झाल्यानंतर लगेच मागणं, "मम्मी थोडा बाकी काय राहिलाय का चहा?" पातेल्यात थोडा पाय राहिलाय का सांगून चहा पुरतं तिथंच पडलेलं थोडंसं पाणी टाक, थोडीशी साखर टाक, होऊन जाते बघ लगेच चहा. राईट ना. लगेच दुसरा कप.
राईट ना. आता इमॅजिन करा, दुपारच्या टायमिंग मध्ये ज्यावेळी पाहुणा रावळा येतो त्यावेळी आपण काय त्याला विचारायला पाहिजे? ज्यूस ना, सरबत वगैरे द्यायला पाहिजे ना. आपण काय बनवतो? चहा. हा. आणि लिटरली दुपारची ती पाहुणे रावळे पण बेसिकली असं म्हणत नाही की नको चहा म्हणून द्या चहा. चहा घेताना बघायला भेटणार आहे. आता हा चहा पिल्यानंतर दुपारच्या टायमिंग मध्ये या बाबाचा तिसरा नंबरचा चहा झाला की हा. राईट ना. मग दुपारचं जेवण नंतर कोणाला बेसिकली काय काम करू वाटत असे? मस्तपैकी ताणून झोपीन द्यायची. राईट ना. 4-5 वाजता उठलं, चहा. चहा कुठे आहे? चहा. राईट ना. तर चहा बेसिकली असं ठेवला जाणार आहे. तो त्यानंतर ना सकाळी जो ग्लास भरला होता का नाही, तो शोधायचा आहे कुठे आहे. त्या दुसरा दुसरा ग्लास राईट ना, त्याच्यामध्ये खारी, टोस्ट, बटर जे काय भेटेल ते चपाती बिपाती बिस्किट वगैरे असेल, तिथून पुढं चहाचा रूल चालू होताना मला भेटणार. संध्याकाळच्या टाइम मध्ये पप्पा येतात जॉब करून, चहा. राईट ना. मम्मी, पप्पांना दिलाय मला काय दिलं? अरे तू बाबा पहिलाच पिलास की एक ग्लास भरून. नाही, पप्पांच्या बरोबर मला पण थोडं, पप्पांना कंपनी नको का द्यायला. हा. चहा. तर तिथं होताना बघायला भेटणार आहेत. आणि काही लोक असतात रात्री झोपताना पण कधी कधी बेसिकली बाबा काय असेल, थोडासा चहा. राईट ना. तर हे चहाचं बेसिकली कंडिशनर झालं की दिवसभरात जो एक बेसिकली एका बशीवरती चालू झालं होतं, आज एका पातेल्यामध्ये बेसिकली थांबलेला आहे तो. जोपर्यंत पातेलं बेसिकली काय म्हणते चहाचं पोटात जात नाही तोपर्यंत ही कंटिन्युअस प्रोसेस चालू होणार आहे. अशी जर काही कार्टी असेल तर कॉंग्रॅच्युलेशन, यू आर बेवडे. चहाचे बेवडे. ठीक आहे ना. कॉंग्रॅच्युलेशन. पेवडे पेवडे चहा पेवडे. ठीक आहे. तर या चहाचं कशा प्रकारे ऍडिक्शन क्रिएट झालेलं आहे हे तुम्हाला समजलं. त्याला सोडायचं कसं ते उद्या बघू आपण. ठीक आहे. आ काय म्हणते? बोल 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 क्या गा. हा ना. नाही आता मग उद्या कसं होईल माहिती का, पुन्हा चहाचा आपण तो वाईब क्रिएट करून ठेवूया ना. ठीक आहे. हा.
हरे राम। राम राम। हरे हरे। सिट डाउन। चलो कहाँ तक पढ़ाए थे दिखाओ। हम्म। डाल्टन्स लॉ ऑफ। सवाल देख लिए थे ना इसके। सवाल हुआ था, हमने डीबीबी सॉल्व किया था। ठीक है जी, चलिए लिखिए। सेकंड लिखो। हमने फर्स्ट कोलिगेटिव प्रॉपर्टी डिस्कस किया था, रिलेटिव लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर। सेकंड कोलिगेटिव प्रॉपर्टी इसका नाम है एलिवेशन इन बॉइलिंग पॉइंट। लिखिए। एलिवेशन। ऐसे चार पढ़ने हैं टोटल। आज आज हम सब निपटा देंगे, क्योंकि आज सिर्फ पढ़ाया जाएगा, कोई क्वेश्चन नहीं है। नेक्स्ट 1 घंटा। एलिवेशन इन बॉइलिंग पॉइंट, चलो। बॉइलिंग पॉइंट क्या होता है? ये शुरू किया, ये तेरे बैच में शुरू नहीं किया था क्या? मेरे को ऐसा क्यों लग रहा है कि तेरे बैच में भी वाला शुरू कर दी। ठीक है ठीक है। लिखो ना। हो गया। बोतल लाओ तो एक। समझाना है, बोतल दो। अरे बोतल।
हाँ बोतल दारू वाला। अरे सिंपल रहे चाहे कॉम्प्लेक्स रहे, बोतल तो बोतल होता है। नानी है तुम्हारे पास? नाना को गिफ्ट कर दी, लो देखो इधर। देखो भैया, ये बोतल है। ये बोतल में क्या है? ये थोड़ा बहुत भारी बोतल दे दी है, थोड़ा हल्का वाला दो ना। देखो, सो कहते हैं कि देखो, ये बोतल है। ये बोतल में क्या है? पानी नहीं है, भरोसा देखो गिरा के देखते हैं, पानी है। ठीक है, क्या पानी ये खौल रहा है क्या? अगर मान लो इसको हमें खौलाना है तो क्या करेंगे? इसको नीचे से गर्म करेंगे, ऊपर से तो कर नहीं सकते हैं। गर्म हमेशा नीचे से करते हैं। तो जब इसका नीचे से हम गर्म करेंगे तो धीरे धीरे गर्म होगा। मान लीजिए अभी हमने 12 बजे चालू किया इसको गर्म करना, ऐसे करते करते हमने 2 घंटा गर्म किया, पता चला कि 2 घंटे बाद ये बॉयल होने लगा। जिस समय बॉयल होगा उसमें इसकी टेम्परेचर कितनी होगी? पढ़ते हैं हम लोग, बचपन में पढ़े थे ना, कितना होता है? 100 डिग्री सेल्सियस। सवाल ये है कि 100 डिग्री सेल्सियस पे ऐसा इस पानी के साथ क्या हो जाता है कि खौलने लगता है टेम्परेचर? गाय कुछ भी बोल रहे हैं। देखिए भैया, कोई भी पानी है ना, लिक्विड, इसकी जो, अच्छा एक बात बताओ, एटमॉस्फेयर में प्रेशर कितना रहता है? 1 atm होता है एटमॉस्फेयर की प्रेशर। लेकिन जो लिक्विड होते हैं ना, इसकी प्रेशर 1 atm नहीं होती है, 1 से कम होती है। हम जैसे इसको गर्म करते हैं धीरे धीरे, तो ये जो लिक्विड है, इनके टेम्परेचर तो बढ़ता ही है, साथ साथ एक चीज और होता है, इनका जो प्रेशर है ना, वेपर प्रेशर, वो बढ़ता है, राइज करता है। यानी अगर हम एग्जांपल ले लें कि बाहर का प्रेशर 1 atm है और मान लो इसका 0.8 है, तो 0.8 से धीरे धीरे बढ़ेगा। ये बढ़ते 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 जैसे ही कितना हो जाएगा? 1। 1 किसके बराबर हो गया? सराउंडिंग के बराबर। वो जिस टेम्परेचर पे इसका खुद का प्रेशर बाहर के सराउंडिंग के बराबर हो जाता है, उस टेम्परेचर को क्या बोलते हैं? बॉइलिंग पॉइंट। क्लास 10th में तो हम लोग ऑर्डिनरी डेफिनेशन पढ़ते थे, 9 10th में क्या, कि जहां पे कोई चीज बॉयल करता है, नहीं वो तो थर्ड क्लास